मराठी लोकांकडनं तो बिझनेस शक्य नाही. घरच्यांचा विरोध आणि नंतर मग पाठिंबा या सगळ्या गोष्टी मी स्वतः सुद्धा अनुभवलेल्या आहे. पार्टनरशिप बिझनेस टिकत नाही. फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन हे सगळी काही राहणार आहे. मार्केट सर्वे हे खूप इम्पॉर्टंट आहे. की कोणताही व्यवसाय स्थिर व्हायला कमीत कमी 999 म्हणजे 3 वर्ष जवळपास ते लागणारच. तर जर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, सुरुवातीला तुम्ही विसरून जा की आपली काहीतरी पर्सनल लाईफ आहे. कन्सिस्टन्सी आपण म्हणतो तसं, कन्सिस्टन्सी इज द की. जेवढं तुम्ही कन्सिस्टंट राहणार तेवढं तुम्हाला यश लवकर भेटेल. इन्व्हेस्टमेंट छोटी किंवा मोठी असते, पण धंदा छोटा किंवा मोठा नसतो. ओव्हरनाईट सक्सेस आणि इझी मनी इज अ मिथ. तुम्हाला मेहनत करावीच लागणार आहे आणि तुम्ही मेहनत करा. नमस्कार, मी देवेंद्र सूर्यवंशी आपले स्वागत करतो हॅटेसर सोल्युशन्स पॉडकास्टच्या या दुसऱ्या भागामध्ये. पहिल्या भागामध्ये आपण निखिल दियोबरे यांच्याकडून इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये खूप साऱ्या टिप्स घेतल्या. दुसऱ्या भागामध्ये आपण श्रेणिक कुचेरिया आणि ऋषिकेश कोरे यांच्याकडून प्रेम अमृततुल्य या व्यवसायाबाबत डिटेल स्वरूपामध्ये गप्पा मारणार आहोत. हा व्यवसाय त्यांनी कसा सुरू केला, या व्यवसायात त्यांनी कसं वाढवलं, फ्रँचायझीज कशा दिल्या, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. बेसिकली दोघांचं एज्युकेशन खूप चांगल्या स्ट्रीममध्ये झालेलं असताना सुद्धा त्यांनी चहाचा दुकान टाकायचं हा व्यवसाय निवडला. बाकीच्या दृष्टिकोनातून हा व्यवसाय इतका महत्त्वाचा नसेल, परंतु त्या व्यवसायाला त्यांनी खूप चांगलं ग्लॅमर दिलं आणि तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढवला. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या फ्रँचायझीसुद्धा दिलेल्या आहेत आणि प्रेम अमृततुल्य या शॉपच्या माध्यमातून त्यांनी एखाद्या चहाच्या दुकानाला काय अडचणी येतात या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि त्या चहाच्या दुकानासाठी येणाऱ्या अडचणींना त्यांनी एक सोल्युशन प्रोव्हाइड केलेलं आहे. आता मग हे सोल्युशन कसं प्रोव्हाइड केलं, याच्या माध्यमातून तुम्हाला देखील काय काय मार्गदर्शन मिळतं हे आपण ऋषिकेश आणि श्रेणिक यांच्याकडूनच समजून घेऊयात. तर आपण दोघांचं स्वागत करूयात. ऋषिकेश आणि श्रेणिक, तुमचं दोघांचं खूप स्वागत आहे ॲपिसोड पॉडकास्टमध्ये. सुरुवातीला तुमचं एज्युकेशन कसं झालं, तुम्ही या व्यवसायाकडे कसं वळालात आणि तुमची पार्श्वभूमी काय, आता सध्या कुठपर्यंत तुम्ही तुमचा व्यवसाय नेला, या सगळ्या गोष्टींची माहिती आमच्या प्रेक्षकांना द्यावी, जेणेकरून त्यांनासुद्धा तुम्ही करिअरमध्ये कशा पद्धतीपर्यंत पोहोचतात त्यातून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन मिळेल. नमस्कार सर. तर माझं नाव श्रेणिक कुचेरिया सर. मी कम्प्युटर इंजिनिअरिंग स्ट्रीममधून माझं शिक्षण घेतलेलं आहे. पुण्यावरनं घेतलेलं आहे. पुण्यावरने AICSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजमधून माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे 2019मध्ये. सर तर 2019 नंतर आम्ही या बिझनेसमध्ये आलो आणि आजच्या तारखेला आमच्या 2 मेजर फर्म्स हे ते काम करत आहे. एक प्रेम अमृततुल्य आणि एक किस्को पुचू. तर किस्को पुचूबद्दल तर नंतर आपण विचार करू, आपण त्याच्यात चर्चा करू. प्रेम अमृततुल्य हे टी सोल्युशन आहे सर सगळ्या फ्रँचायझिंगसाठी. एक्झिस्टिंग फ्रँचायझीज किंवा एक नवीन फ्रँचाईज तयार करायचे, हे पूर्ण जे प्रोजेक्ट आम्ही बनवलं आहे त्याच्यात टी सोल्युशन माध्यमातून आम्ही लोकांना मदत करायसाठी विचार करतोय. ओके. आणि ऋषिकेश, तुमच्या बाबतीत सांगावं. माझं नाव ऋषिकेश मोरे. माझं शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे RC पटेल शिरपूरमधून. सुरुवातीला आम्ही शाळेचेच मित्र होतो, पण सोबत बिझनेस करायचं नंतर ठरवलं. हो, तर मग चहाच्या बिझनेसमध्ये आलो. जसं त्यांनी सांगितलं की चहाचं पूर्ण A to Z जे पण असेल ते सगळं आम्ही आमच्या शॉपवर ठेवतो. कसं बिझनेस वाढवायचा हे सुरुवातीपासून आमच्या दोघींचंच काम आहे. परंतु आता तुमच्या शिक्षण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये खूप साऱ्या नोकऱ्या उपलब्ध होत्या. तुम्ही अगदी सहज पद्धतीने नोकरी मिळवू शकत होता, चांगल्या पद्धतीने नोकरी करू शकले असता. पण अशा वेळी तुम्ही व्यवसाय करायचं का ठरवलं, म्हणजे व्यवसाय करायचा का वाटलं तुम्हाला? सर ॲक्च्युली काय ना सर, जेव्हा 2019मध्ये एज्युकेशन कंप्लीट केल्यानंतर, इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर खूप सारे कॅम्पस प्लेसमेंट्स आम्हाला भेटले होते सर. असं नाही की आमच्याकडे जॉब नव्हता म्हणून आम्ही दुकान टाकलं, असं काहीच नाही. म्हणजे तुमच्याकडे नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या. करेक्ट. असं असताना तुम्ही स्वतःहून चॉईस म्हणून व्यवसाय निवडलेला आहे. बरोबर. त्याच्या मागे पण एक सर खूप सुंदर एक गोष्ट आहे माझ्याकडे, मी सांगू इच्छित होती. तर एक इंटरव्ह्यूसाठी मला कॉल आला होता की या प्रत्येक IT कंपनीसाठी तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. त्या इंटरव्ह्यूसाठी आम्ही कॉलसाठी मी गेलो आणि पहिले 3 राऊंड जे असतात ते ॲप्टिट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन, टेक्निकल्स, हे सगळे माझे क्लिअर झाले होते. आता गोष्ट होती फायनल HR राऊंड, ज्याच्यात आतमध्ये जाऊन ते आपल्याला नोकरीसाठी आपल्याला किती पगार देणार आहे काय ते डिस्कस करून एक ऑफर लेटर आपल्या हातात देणार होते. बरं. तेव्हा त्या राऊंडसाठी मी त्यांच्या लॉबीमध्ये वेट करत होतो. तेव्हा मी बघितलं की एक थोडंसं असं झालं माझ्यासोबत की त्यांच्याच कंपनीचे खूप सारे एम्प्लॉईज आहे, त्यांचं टी ब्रेक झालं होतं. ते टी ब्रेक झाल्यानंतर ते स्वतःच्या डेस्कवरून आपले मग्स, कप्स घेऊन ते कॅन्टीनमध्ये चालले होतं आणि बस 10 मिनिटात त्यांचा ब्रेक संपला. तेच आपले मग्स घेऊन ते परत आपल्या डेस्कवर आले आणि परत त्यांनी आपलं काम सुरू केलं. तर तेव्हा सर मनात थोडंसं असं एक भीती निर्माण झाली की मी हे सगळं करू शकेन का.
एक दुसऱ्यांच्या टाईमाच्या हिशोबाने माझं रुटीन सेट करणं आणि त्या कंपनीच्या नियमानुसार त्यांची कामं करायची आणि किती दिवस मी हे करू शकणार आहे. बरं. तेव्हा ऑलरेडी बिझनेस बॅकग्राऊंडमधून असून हे सगळं माझ्यासाठी शक्य नाही होतं असं एक माझं थोडंसं भीती निर्माण झाली होती. तर त्या हिशोबानेच मी एक ठरवलं की हे आपण करू शकणार नाही. आणि सर ते फायनल राऊंड मी गेलोच नाही आतमध्ये. तेव्हा 12 लाखाचं पॅकेज आपल्याला भेटणार आहे ते सोडून मी परत घरी आणून ते मग नंतर विचार केला की आपल्याला काहीतरी बिझनेस. ओके, म्हणजे 2019ला धुळ्यासारख्या शहरामधल्या असलेल्या मुलाला 12 लाखाचं पॅकेज मिळत असताना त्याने चहाच्या व्यवसायाकडे वळणं नक्कीच ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. तिथे तुमच्या बाबतीत तुम्ही सांगू शकता तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि नोकरीच्या संधी उपलब्ध असताना सुद्धा तुम्ही इकडे व्यवसायाकडे का वळाला? सिव्हिल इंजिनिअरवाल्यांना युजली जॉब तर राहत नाही, पण त्यांना गव्हर्नमेंट जॉबची फार चांगली ऑपॉर्च्युनिटी राहते. तर त्यांचं असं राहतं की मोस्टली आमच्या ह्याच्यात की गव्हर्नमेंट जॉबच करायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला चांगली प्रगती वगैरे पण राहते. तर त्या गोष्टीमुळे जे ना एक घरच्यांचा पण होतं की मुलगा सिव्हिल इंजिनियर झालेला आहे तर आता जॉब तर वगैरे मस्त गव्हर्नमेंट जॉब वगैरे भेटेल, PWD ZP वगैरे. पण पहिलेपासून डोक्यात असं होतं की गव्हर्नमेंट जॉब किंवा जॉब आपल्याला करायचाच नाही, काहीतरी करू, छोटंसं करू पण स्वतःचं करू. पण ह्या गोष्टींमुळे जे ना घरच्यांना ते मान्य नव्हतं. घरच्यांचं असं होतं यार एवढं सिव्हिल इंजिनिअरिंग केलेली आहे, एवढी मोठी डिग्री घेतलेली आहे, लोकांना भेटत नाही त्या गोष्टी आणि आपल्याकडे आहे तर आपण नाही करायला पाहिजे त्या गोष्टी. आणि एक मराठी जॉबचं तुम्हाला एक माइंडसेट सर तुम्हाला माहितीच आहे की बिझनेस हा आपल्याकडनं शक्य नाही किंवा मराठी लोकांकडनं तो बिझनेस शक्य नाही. तर ते जे ना लहानपणापासून ते ऐकतच आलेलं आहे की मराठी लोकांकडनं बिझनेस शक्य नाही. तर ते एक रॉंग प्रूफ करण्यासाठी पण या स्ट्रीममध्ये मला यावं लागलं की नाही आपल्याला काहीतरी करावं लागेल. हे तर रॉंग प्रूफ करूनच राहू आपण की मराठी लोकांकडनं बिझनेस शक्य नाही. तर सुरुवातीला घरच्यांचा एवढा सपोर्ट नव्हता. त्यांचं असं होतं की तू ते पण कर पण जॉबसाठी पण प्रिपेअर कर. पण मग धीरे धीरे जसं त्यांना प्रगती दिसत राहिली की नाही करतोय मुलगा व्यवस्थित करतोय किंवा त्यांना प्रोग्रेस दिसते की कसं काय करतोय तो, तर तेव्हापासून मग ते जास्त सपोर्ट करायला लागले त्या गोष्टीमुळे. नाही, याच पार्श्वभूमीमधून याच एन्व्हायरमेंटमधून मी स्वतः गेलेलो आहे. घरच्यांचा विरोध आणि नंतर मग पाठिंबा या सगळ्या गोष्टी मी स्वतःसुद्धा अनुभवलेल्या आहे. नोकरी सोडून तुम्ही व्यवसायाकडे वळाला आणि व्यवसायाकडे वळताना तुमच्या मनाची अवस्था काय होती? म्हणजे पहिल्यांदा आपण जेव्हा व्यवसाय सुरू करतो त्यावेळेस मनाची अवस्था कशी होती? घरच्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला, विरोध केला की ते घरातलं वातावरण काय होतं? मला या गोष्टी स्पेसिफिक सांगा, कारण की बऱ्याच नवोद्योजकांना या गोष्टीचे प्रश्न फेस करावे लागतात, त्यामुळे त्यांना त्याच्यातून मार्गदर्शन मिळेल. आणि जेव्हा व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्ही म्हणजे अगदी तुम्ही भागीदारीचा व्यवसाय करतायत बऱ्याच ठिकाणी, मग कामाची वाटणी कशा पद्धतीने केली, कामाची विभागणी कशा पद्धतीने केली आणि हा व्यवसाय कशा पद्धतीने तुम्ही सुरुवात केली याच्या बाबतीत डिटेलिंग आम्हाला थोडं सांगावं. तर माझा तर बिझनेस बॅकग्राऊंड नव्हता. सरांचा बिझनेस बॅकग्राऊंड होता, दादांचा, माझा तर नव्हता. त्या हिशोबाने मग मला सुरुवातीपासून जे आहे ना प्रत्येक प्रॉफिट लॉस एक छोटंसं कॅल्क्युलेशन पण जे आहे ना ते माझ्यासाठी जड जायचं की कसं करता येईल. की मी सुरुवातीला फार चुका करायचो की एक प्लस मायनसपासून सुरू होतं माझं. झाली असेल माझी इंजिनिअरिंग ठीक, पण एक बिझनेस म्हटलं तर एक वेगळंच काहीतरी येऊन जातं. ओके, तर सुरुवातीपासून प्लस मायनस प्रॉफिट लॉस आपल्याला आज किती प्रॉफिट झाला काय झाला तिथून माझी सुरुवात होती. पण धीरे शिकत त्या गोष्टी पुढे त्याला फेस करत गेलो की नाही करायचं आहे आपल्याला, त्या गोष्टी करायच्याच आहेत. तर घरच्यांचं पण त्यावेळेला असं होतं की तू जॉब पण करत राहा, एकदा पूर्ण बिझनेसमध्ये पण नको जाऊ. पण मग थोडं त्यांना प्रोग्रेस दिसायला लागली, मग त्यांनी थोडं सपोर्टिव्ह काइंड ऑफ सिच्युएशन दाखवली की नाही आता तू जर एवढं करतोच आहे तर मग मन लावून त्या गोष्टी कर. तर मग तशी आमची एक सुरुवात झाली. प्लस आमचं दोघींचं बॅकग्राऊंड असं होतं की आम्ही एकाच शाळेतले. ओके, पण आम्ही कधी, ही मजेदार पण गोष्ट आहे की आम्ही शाळेत कधी एकमेकांशी बोललो सुद्धा नाही. म्हणजे शाळेत असताना तुमची मैत्री नव्हती? नाही, आम्ही एकाच शाळेत, आम्ही एकाच कॉलेजमध्ये 11वी-12वीमध्ये. तरी आमचं शाळेचं असं होतं की आम्ही पुढे क्लासेसला पण पुढे मागे बसायचो, पण आम्ही एकमेकांशी कधी बोललो सुद्धा नाही. तुम्ही ॲक्च्युली भेटलात कुठे पण? तर विषय तो आता पुढचा असा की आम्ही 11वी-12वीमध्ये आलो, मग IIT करायचं. त्यावेळेला IITचा फार क्रेज होता की IITमध्ये जायचं. तर मला तर त्याच्यामधलं जास्त काही नॉलेज नाही. मी म्हटलं चला यार सगळे जात आहे तर मी पण त्याच्यामध्ये चालला जातो. ओके, तर मी श्रेणीक तिकडे पहिलेपासून ॲडमिशन घेतलेलं होतं, मी लेट आलो होतो तिकडे. मग एक असं बोलणं झालं की हां आपण एकाच शाळेत होतो पण कधी बोललो नाही. मग तिथून मग आम्ही 11वी-12वीला पण सेम कॉलेजमध्ये. आम्ही बाहेरून ॲडमिशन घेतलं पण आम्ही क्लासेस वगैरे करत होतो IITचे. मग तिकडून सोबत क्लासेस करायला लागलो, तिकडून अभ्यास एकमेकांना शिकवत राहिलो की कसं करायचं काय करायचं.
मग नंतर तो पुण्याला गेला, त्याचा नंबर ITला लागला, तो पुण्याला कॉम्प्युटरला चालला गेला आणि मी गेलो शिरपूरला सिव्हिल. आमचे ब्रांचेस वेगळे, पण असं एक वर्षातनं एकदा तरी आम्ही भेटायचो की नाही, बर्थडे टू बर्थडे म्हणा किंवा फेस्टिवलला म्हणा, दिवाळीला म्हणा, तर आम्ही त्यावेळेला भेटत होतो. एक अटॅचमेंट होती. मग जसं जसं लास्ट इयर येत राहिलं, मग त्यावेळेला असं होतं की काहीतरी तर आता सोबत केलं पाहिजे, की बिझनेस तर आपल्याला करायचाच आहे. तो बिझनेस बॅकग्राऊंडमध्ये होता आणि मी नव्हतो. मग विषय असा झाला की नाही, आपण जॉब तर आपण प्रिफर करत नाही, तर एक काम करू, आपण बिझनेस काहीतरी सोबत बघू. पण ते सोबतचं पण किस्से असे मोठे वेगळे वेगळे की आम्हाला माहिती बिझनेस तर करायचा आहे, पण काय करायचं तेही माहिती नाही. पहिल्यांदा सगळ्यात तोच प्रश्न उद्या काय करायचं, उद्या काय करायचं. हो, एक्झॅक्टली. तर आणि खिशात पैसेही नाही, आम्ही दोघी नवीन, माहिती पण नाही की काय कसं करायचं. तर बिझनेस करायचं हे ठरवलं होतं. पण आणि आताचा वेळ असा आहे की जे सेपरेशन म्हणतो आपण की पार्टनरशिप बिझनेस टिकत नाही, किंवा ह्या गोष्टी बऱ्याचशा काही मार्केटमध्ये आहेच की नाही, पार्टनरशिप टिकतच नाही. तर आम्ही पण आमची वाटणी अशी बिझनेसमध्ये केलेली आहे की जे कामांमध्ये मी एक्सपर्ट आहे त्या कामांमध्ये ते सगळं काम माझं, आणि ज्या कामांमध्ये तो एक्सपर्ट आहे ते सगळं काम त्याचं. येतात ते सगळ्यांना ऑलराऊंडर सगळे, पण जे तुमचं स्पेसिफिक वर्क आहे, पर्टिक्युलर वर्क आहे, ते तुमचं ते तुम्हीच केलायचं. तर त्याच्यामुळे जे ना, आम्ही मोस्टली इंटरफिअर करत नाही, आणि आमच्या दोघींचे जे पाथ आहे ते क्लिअर राहतात की नाही, आपल्याला हे काम करायचं आहे ना, तर ते करायचंच आहे. म्हणजे हा बेसिकली जेव्हा दोन मित्र एकत्र येऊन किंवा दोन कोणतेही पार्टनर एकत्र येऊन व्यवसाय सुरू करतात. बरोबर. बऱ्याच वेळी आम्ही व्यवसाय मार्गदर्शनाच्या क्षेत्रामध्ये आहोत, पार्टनरशिप फर्म बऱ्याच वेळा रजिस्टर करतो. त्यापैकी टिकणाऱ्या पार्टनरशिप्स किती आहे हे आम्हाला खूप चांगलं माहिती. तर त्यामध्ये तुम्ही दोघी जण तरुण मुलं एकत्र येऊन एक पार्टनरशिप खूप लॉंग टर्मपर्यंत यशस्वीपणे चालवतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यातून जसं तुम्ही सांगितलं की ज्याचं एक्सपेक्टेशन त्याच्यामध्ये आहे त्याने ते काम सांभाळावं, यातूनच ती पार्टनरशिप टिकू शकते. ॲक्च्युली तुम्ही व्यवसाय सुरू केला, म्हणजे तुमचं दुकान सुरू केलं, जस्ट मी व्हिज्युअलाइज करतोय की पहिलं दुकान सुरू केलं, दुकानाचं एक सगळ्या गोष्टी मानलेल्या असते, आणि अशावेळी पहिल्या दिवसाचा रिस्पॉन्स कसा होता, पहिला कस्टमर कोण होता, आणि त्या दिवशी विक्री झाली का नाही झाली, किंवा काय अनुभव होता, एक्सपिरियन्स, हे थोडं आम्हाला डिटेलमध्ये सांगा प्लीज. तर सुरुवातीला आमचं झालं डिसाईड की चहाचं दुकान टाकायचं. ती पण एक स्टोरी अशी होती की ओपनिंग आम्ही केली, ओपनिंग खूप जोरात झाली. ओपनिंग सगळे मित्र वगैरे आले होते, सगळ्यांना असा आनंद की काहीतरी वेगळं केलेलं आहे, आपल्या मित्रांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे. तर ओपनिंग वगैरे झालं, सकाळी मस्त आम्ही घरी गेलो रात्री, आणि सकाळी क्षणिकचा मला फोन की दुकान उघडलं का. मी म्हटलं कोणतं दुकान. मी म्हटलं, तो म्हणे अरे आपण काल ओपनिंग केली, मी तर झोपेत होतो. मी म्हटलं यार तू एक काम कर, तू आज ओपनिंग करून घे, म्हटलं मी उद्यापासून करतो म्हटलं. तर तो म्हणे अरे आपण दुकान ओपन केलं, आता तर सिरियस होऊन जा त्या गोष्टींबद्दल. म्हटलं यार सॉरी तू जा, मी आलोच म्हटलं तोपर्यंत. मग तो आला, त्याच्या मागे मग मी लगेच अर्धा तासात पोचलो. बघितलं तर पहिल्या दिवशी आम्ही जे ठरवलं होतं की वर्कर येणार आहे, शेफ येणार आहे, त्यांच्यापैकी कोणीच आलेलं नाही. म्हणजे ओपनिंग कालच केली आणि आज पहिलाच दिवस आणि कोणीच आलेलं नाही. म्हणजे आणि आम्ही माहिती नाही की कसं काय करायचं, आम्ही पण सुरुवातच केली होती. तर मग शटर उघडण्यापासून तर हातात झाडू घेण्यापासून सगळं दोघींनी केलं आम्ही. मग चहा वगैरे पण बनवली त्यावेळेला. थोडा एक्सपिरियन्स होता, म्हणजे आम्ही ट्राय केलं होतं की कसं करायचं, काय करायचं, रेसिपी आम्ही स्वतः बनवली होती. तर ते सगळं करून मग आम्ही प्रयत्न केला आणि चांगलं व्यवस्थित पहिला प्रयत्न एकदम चांगला होता. मग आता चहा तर बनलेली आहे, सकाळचे 7 वाजलेले, आता करायचं काय. मग माणसं पण आलेले नाही, आणि एक काम करू, तू जा, मी इकडे थांबतो. मग मी केटली घेतली, मी थर्मास फुल केला आणि मग ऑर्डरला गेलो. पण माहिती नाही की आता सकाळी 7 वाजता जायचं कुठे, आपण तर इंजिनियर आहे, आपल्याला तर माहिती नाही की करायचं काय. तुम्ही सांगितलं विटा कुठे ठेवायचा, काय ठेवायचं ते आपण सांगू शकतो, पण हे आपल्याला याच्याबद्दल काही आयडिया नाही. मग एक विजय सलून करून आहेत शॉपच्या जवळच, एकदम जुनं सलून. मी गेलो तिकडे, त्यांना म्हटलं दादा चहा. तर ते म्हणे नवीन दुकान आहे का. म्हटलं हो. तर म्हणे मी चहा नाही पित म्हणे बाळा. म्हटलं सर पहिला दिवस आहे म्हटलं. तर तो म्हणे एक काम कर म्हणे, देऊन दे म्हणे. तर माझी पहिली जी सुरुवात झाली होती ती तिकडून झाली होती. मग त्यात धीरे धीरे त्या दिवसाचा सेल 5 लिटरपर्यंत होता. हां, म्हणजे आमच्यासाठी ते खूप मोठी गोष्ट होती. पहिल्या दिवशी 5 लिटर चहा जाणं म्हणजे खूप. हो, आमच्यासाठी ॲक्च्युली ती फार मोठी गोष्ट होती, आणि आम्ही मेजरली थंडीच्या दिवसात सुरू केलं होतं. तर एक 5 लिटर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की नाही झालं आपलं काहीतरी, नाहीपेक्षा काहीतरी झालं आहे आपलं. आणि घरच्यांनी विचारलं मग किती झालं. म्हटलं मम्मी 50 लिटर झालं.
आता घरच्यांना तर नाही सांगू शकत ना की आम्ही 5 लिटरमध्ये खुश होऊन गेलेलो आहे. तर ते म्हणे की अरे वा मस्त मस्त. मग त्यांना पण थोडं प्रोत्साहन झालं. म्हटलं नाही 50 लिटर झालं म्हटलं. पण त्या दिवशी झालं होतं 5 लिटर. 5 लिटर बोलल्यानंतर तरी खूप मोठी गोष्ट झाली. तर मग ते 5 लिटरपासून तिकडून एक सुरुवात झाली आणि त्या गोष्टीला आता झालेलं आहे 6 वर्ष. ग्रेट. व्यवसायाच्या सुरुवातीला आपल्या बऱ्याच जणांकडून, नवोद्योजकांकडून किंवा तुमच्याकडून अशा खूप काही चुका झाल्या असतील. त्यातली एखादी चूक अशी की ती मेजर वाटते आणि वाटतं की यार ही चूक नको करायला होती. तसं चुका तर सर काय ना आज पण होत. असं नाही आहे की आज एक चांगलं बिझनेस आपण निर्माण करून घेतलं आहे तर आता काही चूक नाही होणार आहे. डेली काही ना काही आमच्याकडनं चुकतंच आहे. पण हेच आपलं लर्निंग एक्सपिरियन्स आहे बेसिकली. बिझनेसमध्ये असं कधीच कोणी विचार करू नये की माझ्याकडनं आता चूक होणार नाही, की मी एकदम परफेक्ट झालो आहे आणि आता माझं काहीच चुकीचं होणार नाही माझ्याकडनं. जर चुका अशा आहे की आम्ही प्रत्येक ठिकाणी घाई केली. आता आम्हाला दुकान टाकलं आणि 1 वर्ष पण झालं नव्हतं. विचार करता करता आपण काय करतोय, आपण एक काम करू, आपण फ्रँचायझिंग मॉडेल सुरू करू. ॲक्च्युली सर हे दुकान टाकण्याच्या आधी पण आम्ही दुसऱ्याची फ्रँचाईज घेणार होतो. एक पर्टिक्युलर ब्रँड XYZ ब्रँड आहे, त्यांची फ्रँचाईज आम्ही धुळ्यात आणणार होतो. पण ते विचार केल्यानंतर आपण की एवढे पैसे जर मी समोरच्यांना देणार आहे तर मी त्याचं व्याज कसं काय भरणार आहे आणि जर मला नाही भरता आलं तर मग काय होणार आहे. हे सगळं विचार करत करत स्वतःचं दुकान टाकून दिलं. पण त्याच्यानंतरही आता मला माझी पण फ्रँचाईज द्यायची आहे. आता लवकर आपण करू, फ्रँचायझिंग करून घेऊ, आपण इन्व्हेस्टमेंट करून घेऊ, आपण लोन घेऊन घेऊ. आपल्या आता 2-3 व्यवसाय झालेले आहे. आता आपलं थोडीशी क्रेडिट वाढली बँकामध्ये, आपण लोन घेऊन टाकू. आता आपण लोन घेऊ आणि एक काहीतरी दुसरं वेगळं निर्माण करू लागू. ही जी डेस्परेशन आणि जी घाई असते ना ही आपण करू नये. थोडं वेळ आपण घेऊ बिझनेससाठी. प्रत्येक गोष्टी आपण पहिले शिकू आणि त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी आपण करायला हवं. तर आमच्याकडनं पण असंच झालेलं आहे. आता फ्रँचायझिंग मॉडेल आपण पूर्ण तयार करून घेतलं. आम्ही ट्रेडमार्क घेऊन घेतले, आम्ही रिझर्व्ह मार्क घेऊन घेतले, PDFs तयार केले. असं झालं की आमचा बिझनेस आहे आणि समोरच्या येऊन आम्हाला शिकवतोय की नाही असं तुम्ही अशी फ्रँचाईज द्या आणि तो फ्रँचायझर स्वतः आहे, तो त्याला फ्रँचाईज घ्यायची आहे आणि तो आम्हाला सांगतोय की तुम्ही असं नाही असं करा. हो सर बरोबर आहे, आम्ही असं करून घेऊ. हो सर बरोबर आहे, आम्ही असं. प्रत्येकाची ॲडवाईज आम्ही ऐकायला लागलो. हे का झालं? कारण आम्हाला पण त्या गोष्टीचं पूर्ण नॉलेज नव्हतं. परिपूर्ण नव्हतं त्या. एक्झॅक्टली. तर पहिले आपण आपल्या बिझनेसचं पूर्ण नॉलेज घ्यायचं. असं नाही की नॉलेज घेतल्यानंतर स्टार्ट करायचं. तुम्ही स्टार्ट करा, पण ते एक्सपांड करायच्या पहिले किंवा ग्रोथ करायच्या पहिले तुम्ही हळूहळू तुमचं बिझनेसचं नॉलेज घेत चाला. आणि हे जर तुम्हाला कॉन्फिडन्स झालं तर तुम्ही कोणतीही डील अशी नाही की तुम्ही ब्रेक करू शकणार नाही. कितीही मोठी असो तुम्ही ब्रेक करू शकणार नाही अशी कोणती डील नाही सर. नाही, व्यवसायाच्या सुरुवातीला जास्त घाई करायला नको. एक्झॅक्टली. हळूहळू टप्प्याटप्प्याने व्यवसाय वाढवायचा. बरोबर. इथे ही गोष्ट महत्त्वाची आहे. करेक्ट. पण या सगळ्या प्रोसेसमधून जाताना म्हणजे तुम्ही दोघीजण आहात तर तुम्हाला असं कमी वाटलं नाही का की अगदी निराशा आलेली आहे, खूप डिप्रेशन आलेलं आहे आणि यार कुठून हा व्यवसाय सुरू केला आणि हे नव्हतं करायला पाहिजे, असं कधी झालं आहे का तुमचं? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही त्या मानसिकतेवर कशी मात केली? होतं सर, खूप वेळेला होतं असं की आपण काय करतोय, आपण तेवढा पैसा कमवतोय की नाही कमवतोय. जर मी जॉब केला असता तर मी अजून चांगलं केलं असतं. 1 तारखेला अकाउंटमध्ये पैसे भेटले असते, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख भेटले असते. तर आज जो आपण करतोय आता खूप वेळेला असं होतं सर की दुकान उघडलेलं आहे पण एक पण माणूस आले ना, कारागीर पण नाही आलेला आहे, मॅनेजर पण नाही आलेला आहे, वाटपचे मुलं पण नाही आलेले. तेव्हा काय करायचं? आता त्या वेळेला असं आपण करू शकत नाही की चला आज मंगळ करू. आपल्याला उभं राहायलाच लागणार आहे. चहा बनवायला जर मी उभा आहे, चहा बनवता मनात विचार चालले की यार मी कम्प्युटर इंजिनियर आहे, मी 4 वर्ष कोडिंग शिकलेलो आहे, मला सगळ्या लँग्वेजची कोडिंग येते आणि मी काय करतोय, मी चहा बनवतोय. अशा पण थॉट्स मनात येतात. पण तेव्हा त्या थॉट्सला कसं मान द्यायचं की जे असं नाही आहे की जे जॉब करताय ते चुकीचं करताय, जे बिझनेस करताय असं काही नाही सर. पण मनाची शांतता कुठे? आज माझ्या मनाला माहिती आहे की मी आज वाटलं मी भले आज चहा बनवतोय पण माझा विजन काय, मला एक टी किंग म्हणून ओळखलं जायचं आहे, मला तिथपर्यंत पोचायचं आहे. त्या विजनसाठी आज मला मेहनत करावीच लागणार. एक फ्रेशर पण आहे, त्याला डायरेक्ट 12 लाख किंवा 18 लाख किंवा 20 लाखाचं पॅकेज भेटणार नाही. तो पण 3.5 लाखामध्ये सुरुवात करणार, 2.5 लाखामध्ये सुरुवात करणार. त्याला महिन्याला 20,000 रुपये भेटणार आहे. 20,000 तर साधा चायनीजचा कारागीर पण कमवतो. मग त्याला नको वाटायला का इंजिनियरला की मी इंजिनियर असून 20,000 रुपये कमवतोय? ही गोष्टी सगळीकडे राहणार आहे. फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन हे सगळीकडे राहणार आहे. पण त्याला एक पेशन्स म्हणून आपल्याला थोडं आरामात की हा एक गुड टाइम्स इज गोइंग टू कम, गुड टाइम इज गोइंग टू कम हे करून आपण थोडं आरामात हे घ्यायचं आणि मेहनत करत राहायचं. मेहनतमध्ये कधीच कमी नाही व्हायचं. ते कंटिन्यूस जर आपण ठेवलं तर
तो दिवस येणार आहे जेव्हा आपल्याला सगळं आपल्या मनासारखं भेटणार. व्यवसाय करत असताना निराशा येणारच आहे, परंतु निराशा येत आल्यानंतर आपण व्यवसाय का सुरू केला हा उद्देश आठवायचा आणि पुन्हा कामाला लागायचं. तो विजन खूप गरजेचा आहे की मी जर आज हे करतोय तर हे मला आयुष्यभर करायचं आहे असं नाही. हे फक्त एक लाईन लावायपुरतं मला सगळं हे काम करायचं आहे. एकदा लाईन लागली की मला याच्या पुढे जे प्लॅनिंग आहे ती मला सुरू करायची आहे. तर हे आपलं एक विजन फिक्स ठेवायचं. परंतु आता एक महत्त्वाचा विषय कसा की तू पुण्याला शिक्षण केलं आहे, त्यातलं तुझं शिक्षण शिरपूरला झालेलं आहे, परंतु तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज वगैरे मुंबई पुणे सारख्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये होत्या आणि व्यवसाय सुद्धा तुम्ही तिकडे सुरू करू शकत होतात. कदाचित तिकडे सुरू केला असतं तर अजून वेगळं एक्सपोजर काहीतरी मिळालं असतं. म्हणून अशा असताना तुम्ही धुळ्यासारख्या शहरामध्येच व्यवसाय का सुरू केला? तर धुळ्यासारख्या शहरामध्ये म्हणजे गोष्ट अशी आहे की द सिटी डझंट मॅटर. शहर असतो ना तो मॅटर करत नाही. तुमचं मनात काय आहे, तुमचं विजन काय आहे तो तुम्ही पहिले ठरवा आणि त्याच्यानंतर तुम्ही सिटी ठरवा. आज जर तुम्ही बघितलं तर आपल्या धुळ्यात एक दुकान जर मला रेंटने घ्यायचं त्या दुकानाचं रेंट साधारणतः काय असतं तुमच्या हिशोबाने? 10,000 बरोबर. एक पीक जागेवरती पण जास्तीत जास्त तुम्हाला 20,000 रुपये रेंट राहणार आहे. बरोबर आहे. आता हीच गोष्ट जर तुम्हाला पुणे मुंबई Tier 1 Tier 2 सिटीजमध्ये जर करायची तर 50,000च्या पेक्षा खाली तुम्हाला रेंट भेटणार आहे का? ठीक आहे, नाही भेटणार. प्लस आज आपण धुळे शहरामध्ये करतोय, काही अडचणी पण आल्या तर बॅकअपसाठी हे बॉर्न अँड बॉटअप सिटी आहे. इकडे आपण काही पण थोडासा जुगाड करून घेऊ, काहीतरी दुसरं प्रॉब्लेम जर कसं तरी सॉल्व्ह करून घेऊ, आपण ओळख लावून घेऊ. जर आपण पुणे मुंबई बँगलोर सारख्या सिटीमध्ये केलं तर ते तिकडे शक्य आहे का? ते पॉसिबल नाही. तिकडे त्यांचे रूल्स स्ट्रिक्ट असणार आहे किंवा काही आपण नवीन सुरू केलं तर लिगली सगळं व्यवस्थित बघा. हे ते काही प्रॉब्लेम आली तर आपल्याला सॉल्व्ह करायसाठी कोणाकडे जायचं ते आपल्याला माहीत नाही राहणार. ते खूप गोष्टी सर की आणि असं नाही. आणि आपण जर म्हणजे इन्कमचं पण बायफर्केशन जर बघितलं तर जर मी इकडे 1 लाख रुपये कमवतोय तर माझा खर्च आज 20,000 रुपये. मी तिकडे जर 5 लाख रुपये कमवतोय तर माझा तिकडे खर्च पण 3 लाख रुपये. तर ते अल्टिमेटली प्रॉफिट रेशो जो आपण म्हणतो, इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉफिट रेशो ते सारखंच राहणार. बरोबर. तसं त्याच्यामुळे छोट्या शहरामध्ये व्यवसाय सुरुवातीला आपण सुरुवात करून खूप चांगला पैसा कमवू शकतो आणि व्यवस्थित शांततेत आयुष्य जगू शकतो. एक्झॅक्टली. त्याने म्हणजे मोठ्या शहरांची स्पर्धा आपण ती टाळू शकतो. याच्यामध्ये कॉम्पिटिशन पण एक पार्ट प्ले करतो ना सर रोल. आता जसं समजा एकदम रुरल एरियामध्ये तुम्ही गेले, पूर्ण एरियामध्ये एक किराणा दुकानवाला असतो. बरोबर. पूर्ण गाव त्यांच्याकडे येतं. आता शहरामध्ये हे शक्य नाही. शहरामध्ये तुम्हाला प्रत्येक गल्लीमध्ये एक तुम्हाला भेटून जाईल माणूस की याच्याकडनं घेऊन जायचं. तर ते ऑलरेडी ऑटोमॅटिकली क्राऊड डिस्ट्रीब्यूट होतं. जास्त खर्च करून पण तिकडे कॉम्पिटिशनमध्ये आपण मार्केटिंग करो, जास्त त्याच्यामध्ये पैसा टाक. तर हे तर सेमच गोष्टी झाली, धुळ्यामध्ये करो किंवा दुसऱ्या शहरामध्ये करो. आता पण हे बा, जसं इथं सिव्हिल इंजिनियर झालं आहे, तुमचं कॉम्प्युटर इंजिनियर झालं आहे, तुमच्या फील्डशी रिलेटेड व्यवसाय न निवडता तुम्ही चहाचे दुकानच का, हा व्यवसायच का निवडला, हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये स्पर्धा खूप आहे. ॲक्च्युली तुमचं ज्या ठिकाणी शॉप आहे, तुम्ही पहिल्यांदा ज्या ठिकाणी सुरुवात केली तिथं आजूबाजूलाच 10-15 शॉप्स आहेत. धुळ्यासारख्या शहरामध्ये धुळे शहराचे लोकल जे ब्रँड आहेत एस्टॅब्लिश, ते खूप वर्षापासून इव्हन पिढी जात ते काम करत आहेत. त्यांच्याकडे लॉयल्टी आहे कस्टमरची खूप चांगल्या पद्धतीने. आणि याशिवाय जे दुसरे मोठे ब्रँड्स आहेत की ज्याच्या फ्रँचायझीस मॉडेलमध्ये धुळे शहरामध्ये पण ते पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ह्यानी तुमच्या दुकानाच्या आसपासूनच आहे बऱ्याच ठिकाणी. तर असं असताना चहाचं दुकानच का, एवढ्या स्पर्धा असलेल्या या व्यवसायामध्येच का काम करायचं, याच्यात तुम्ही स्वतःचं वेगळेपण कशा बदललेच असलं? तर सुरू असं झालं होतं की आम्हाला बिझनेसचं तर टाकायचं होतं की काय करायचं काय नाही. तर जस्ट इंजिनिअरिंग झाल्यानंतर दोघीजण आम्ही बसलो होतो, हातात आमची डिग्री होती, काय करायचं काही माहिती नव्हतं. तर आम्ही धुळ्यातील एक सुप्रसिद्ध चहाच्या दुकानावर बसलो होतो आम्ही. तर श्वेनिकनी बोनविटा ऑर्डर केला आणि मी चहा ऑर्डर केली. माझी चहा 2 मिनटात येऊन गेली, त्याच्या बोनविटाला 15 मिनटं लागली. तर 15 मिनटात तिकडे 50 लोक चहा पिऊन चालले गेले. ओके. तर मी तो तर फोनमध्ये होता, मी काउंट करत होतो. म्हटलं 50 लोक तर चालले गेले. म्हटलं मग मी त्याला सांगितलं, म्हटलं श्वेनिक तुझा बोनविटा आला नाही पण 50 लोक चहा पिऊन चालले गेले. म्हटलं तर म्हणे येईल. अरे म्हटलं ते जाऊ दे, आयडिया भेटली म्हटलं आपल्याला. तर म्हणे काय, म्हटलं आता अजून 15 मिनटं थांब. म्हटलं 15 मिनटात अजून 50 लोक चहा पिऊन गेले. मग तिकडून आम्हाला एक आयडिया भेटली की यार आपण पण हा बिझनेस का नाही करू शकत. तर एक होतं की आमच्याकडे डिग्री आहे, ह्या गोष्टी आहे आणि त्या गोष्टी चहाच्या दुकानावर कसा आपण उपयोग करू शकतो. एक डिफरन्स राहतोच ना की यार आपण एवढं उच्च शिक्षित आहे तर चहाच्या दुकानामध्येच का. पण अल्टिमेट गोल काय आहे की आपल्याला कमवायचे पैसे. ओके. ते चांगल्या मार्गाने कमवायचे हे आपल्याला बघायचं आहे. ओके. तर त्याच्यासाठी डिग्री आपण
कुठे ना कुठे यूज होईलच आपल्याला, असं नाही की नाही होणार. पण आताच्या वेळेला आपलं अल्टिमेट एम काय की बिझनेस सुरू करायचं. मग मार्केट सर्वे करणं सुरू केलं. प्रत्येक चहाच्या दुकानावर जाऊन बसलो की कसं किती वेळ कोणता टायमिंग राहतो चहाचा, किती वेळात किती चहा जात आहे या दुकानात. ओके, किंवा एखाद एरिया बघितला, त्या एरियामध्ये दुसरं चहाचं दुकान आहे का. तर हे छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक म्हणजे आम्हाला असं करायचं होतं की एक लूप होल जो असतो की बाकीच्या लोकांनी जो लूप होल सोडलेला आहे आपल्याला तो भरायचा आहे. म्हणजे जे बाकीचे चहाचे दुकानवाले नाही करत ते आपल्याला करायचं आहे, वेगळं काहीतरी करायचं आहे. तर मग एक मार्केट सर्वे केला की देवपूरमध्ये व्यवस्थित एक चहाचं दुकान पाहिजे जिथे फॅमिली कस्टमर येऊन बसू शकता. ओके, आता युजली काय आहे की फॅमिली कस्टमर जर आलं तर तो अजून 4 लोक त्यांच्याबरोबर येतात. ओके, तर आम्हाला असं एक फॅमिली कॅफे टाईप नाही म्हणू शकत, पण एक चहा स्पॉट म्हणून जे ना फॅमिली चहा स्पॉट म्हणून बनवायचं होतं. तर मार्केट सर्वे केला, छोटे मोठे दुकानं बघितले, पण तेच रेंट नाही परवडत. पण मग धीरे धीरे थोडं करून एक शॉप सापडलं. म्हटलं इकडे टाकायचं. तर त्या शॉपचं पण अशी गोष्ट आहे की बऱ्याच लोकांनी तिकडे नाही सांगितलं की बुवा नका करू बुवा इकडे, म्हणजे बँक्स वगैरे म्हणा की ते दुकान व्यवस्थित नाही आहे किंवा तिकडे बिझनेस चालत नाही. ओके, असं लोकांचं होतं त्यावेळेला, बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं. पण आमचं असं होतं की नाही, आम्हाला करायचं आहे तर स्पॉट व्यवस्थित आहे, आम्हाला आवडला आहे तर आम्ही तिकडे करून दाखवू. म्हणजे पहिल्यापासून जरी ती स्पर्धा म्हणतो ना आपण की नाही करायचं आहे तर करायचं आहे, ते केल्यानंतर विचार करू की आपण चुकीचं केलं की नाही केलं. हे सस्टेन आत्तापर्यंत आम्ही ह्याच गोष्टीमुळे मोस्टली जे आहे ना इथपर्यंत ह्याच गोष्टीमुळे आलं की पहिले करायचं नंतर विचार करायचं की यात चुकीचं तर नाही केलं ना आपण. पण दोघींचा असं विचारमुळे जे ना बरंच आजपर्यंत असं झालं नाही की आम्ही त्या गोष्टीवर पस्तावा केला की यार ही गोष्ट तर नाही करायला पाहिजे. छोट्या मोठ्या ठीक आहे, मोठ्या गोष्टींवर तर नाही केला आम्ही. तेव्हा पण सर तर विजन पाहतो मी. आता जनरली लोक बिझनेस सुरू करताना म्हणतात की रोड साईड शॉप पाहिजे. भाऊंनी बघितली होती गल्लीमध्ये शॉप, मी त्याला म्हणतोय की यार रोड साईड जर भेटलं तर आपल्याला चांगलं आहे. कस्टमर जास्त ते त्याचं विजन काय सर तुम्ही तेव्हा बघा, सुरू पण नाही केलं अजून. तर नाही आपल्या दुकानात जेव्हा गर्दी होणार आहे ना म्हणे तेव्हा लोकांना बसायला आणि पार्किंगला जागा भेटणार नाही रोड साईड जर केलं तर. ते आपल्याला जागा पाहिजे म्हणून आपण गल्लीमध्ये टाकू. गर्दी होणार आहे त्या दिवशी क्लिअर होतं. ते त्या दिवशी क्लिअर होतं की आपल्याकडे विजन तसं आहे की आपल्याकडे गर्दी होणारच होणार आहे. बरोबर. आणि कृषी तुम्ही एक गोष्ट सांगताना मला ती आवडली की तुम्ही मार्केट सर्वे हा म्हणजे बऱ्याच दुकानामध्ये जाऊन बसलात, केव्हा कस्टमर येतात काय येतात ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यात तिथे. साधारणतः या सगळ्या गोष्टीमध्ये किती वेळ दिला असेल तुमचा? साधारणतः 2-1 महिने तर आमचे गेलेच. म्हणजे आम्ही जून ते जुलैमध्ये आमच्या हातात आमची डिग्री होती. आम्ही सगळ्या प्रोसेसला पूर्ण 3 महिने लागले आमचे. म्हणजे असं नाही की आज विचार केला तर उद्या टाकायचं आणि नंतर पस्तावा करत बसायचं की यार आपण नाही टाकायला पाहिजे होतं किंवा आपण व्यवस्थित विचार नाही केला. आताच्या वेळेला लोक काय करतात की विचार नाही करत आणि टाकून देतात. ओके, मार्केट सर्वे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आताच्या वेळेला हे खूप इम्पॉर्टंट आहे की यार पहिलेपासून जर कोणाचा बिझनेस तिकडे सेटल आहे आणि तुम्ही जर त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये उतरताय तर त्याच्यामध्ये तुम्ही काय कॉम्पिटिशन देणार आहे समोरच्याला, कारण की त्याचं मार्केट फिक्स आहे, त्याचं मार्केट बसलेलं आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही त्यावेळेला इतक्या जपल्या होत्या की नाही इकडे हे असं आहे, इकडे ते तसं आहे, आपल्याला इकडे टाकायचं आहे तर आपल्याला हा विचार करावा लागेल. ह्या प्रत्येक गोष्टीला छोट्या छोट्या गोष्टीला जे ना बघत कमीत कमी 3 महिने आम्हाला त्या गोष्टीला लागले. सर मार्केट सर्वे हा असा नाही की आम्ही धुळ्याचा केलाय फक्त, आम्ही वेगवेगळ्या सिटीजमध्ये पण केलं. ओके, आता त्याच्यामध्ये एक खूप सुंदर गोष्ट अशी आहे की जर धुळ्यात आपण जसा चहा पितो ना तसा तुम्ही पुण्याला नाही पिणार, तसा मुंबईला नाही पिणार, कारण सगळ्यात तिकडच्या लोकांची स्टेपल टेस्ट आहे ती चेंज होत जाते. आज आपल्याकडे खानदेशमध्ये प्युअर दूधचा चहा पाहिजे, बरोबर. पुण्या मुंबईमध्ये असं चहा कोणी पिणारच नाही. ओके, आपण कितीही चांगली क्वालिटी दिली ते तिकडे सांगणार आहे की नाही काय चहा आहे का, तिकडे त्यांना पाणी पाहिजे चहामधून, त्यांचं ते स्टेपल टेस्ट आहे. तर हा सर्वे करायला पण आम्हाला खूप फिरावं लागलं की एक लोकेशन बेस्ड टेस्ट चेंज होत राहते. ही गोष्ट मला इंटरेस्टिंग माझ्यासाठी नवीनच होती की मला वाटतं मला तसा चहा आवडतो तो सगळीकडे तसा मिळाला आहे. आणि आम्ही जेव्हा इतर ठिकाणी प्रवासात जातो किंवा इतर स्टेटमध्ये जातो तिथला चहा वेगळाच लागतो बऱ्याच वेळ, आणि आपण मनासारखं चहा नाही मिळाला आपण विचार करतो की अरे यार आपल्यासारखा चहा का भेटत नाही इकडे, असं काय यांना चहा बनवता येत नाही असा आपण विचार करतो. कल्चर आहे तिथलं त्यांचं स्टेपल टेस्ट असायचं. हो तिथे ग्रेट. आता तुम्ही आता जसं चहा बनवल्यानंतर चहा विक्री केला, सुरुवातीला टेस्ट कशी असावी याच्यासाठी पण तुम्ही बऱ्यापैकी काही प्रॅक्टिसेस केल्या असतील. तर मग ग्राहकांच्या चहा विक्री केल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया कशा समजून घेतल्या, त्या गोष्टी कशा जाणून घेतल्या?
कारण की तो सॅटिस्फाईड असेल तर आपला व्यवसाय चालणार आहे. म्हणून त्या गोष्टी कशा समजून घेतलं? सुरुवातीला जसं एक टेस्ट आम्ही स्वतःची डेव्हलप केली होती की नाही ही रेसिपी आहे, या रेसिपीला आपल्याला स्टिक करायचं आहे आणि या रेसिपीचं आपल्याला कंटिन्युटी ठेवायची की याच्यामध्ये चेंजेस नाही व्हायला पाहिजे. तर आम्ही काय करायचो सुरुवातीला प्रत्येक कस्टमरला म्हणजे सुरुवातीचे 6 महिने आम्ही प्रत्येक कस्टमरला विचारायचो की आज चहा कशी व्यवस्थित आहे, कालपेक्षा व्यवस्थित आहे, कारण की ते रिपीट कस्टमर होते ना आणि रिपीट कस्टमर लगेच समजून जाता की हा काल पण पिऊन गेले होते हे तर आज परत आलेले. तर ते रिपीट कस्टमर आम्ही रोज विचारायचो त्यांना की दादा आज चहा कशी लागली, व्यवस्थित होती का, काही चेंजेस करायसारखं वाटतं आहे का, नाही ते परफेक्ट आहे परफेक्ट आहे परफेक्ट आहे. मग त्या गोष्टीनुसार जे ना आम्ही एक वीकली व्हिजिट करायला लागलो जे पण ऑफिसेस आहेत. ओके, आता गव्हर्मेंट ऑफिसेस म्हणा किंवा बँक्स म्हणा, या गोष्टीचे जिथे रेग्युलर चहा जाते आम्ही तिकडे वीकली व्हिजिट करायला लागलो. तर रिव्ह्यूजनी काय होतं आहे की आपल्याला समजतं की आपण कुठे लॅक करतो आहे. बरोबर. ओके, की आज चहाचं नाही व्यवस्थित बनली चहा, तर त्याच्यामध्ये काय फॉल्ट होता, दुधाचा फॉल्ट होता की चहापत्तीचा फॉल्ट होता. ओके, तर उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये तिघी सीझनला सेम चहा वेगळी लागते, कारण की त्यावेळेला क्लायमेटनुसार तुम्ही जे आहे ना चहाचा आनंद घेता. ओके. हां, तर म्हणजे हा विषय पण मला नवीनच व्हायला पडला आणि ज्यांनी फॉर्मॅट चहाचा ठरलेला असतो त्यानुसारच चहा हवा असतो, परंतु तिघी ऋतूंमध्ये चहा वेगवेगळं पण नाही बघा येतं सर, दूधचं फरक पडून जातं कारण पाण्याचा बदल होतं. ते सीझन वाईज पण तुमचा टेस्ट, मी मसाला तोच वापरणार आहे, मी चहापत्ती तीच वापरणार आहे, साखर मी तीच वापरतोय, पण टेस्ट का चेंज होतोय आमच्यासाठी ते नवीन झालं होतं. मग त्याच्यात रिसर्च करत समजलं की अरे दूध बदलतंय, गाई किंवा जे दूध आपल्याकडे येतं त्याच्यामध्ये ते प्रपोर्शन म्हणू किंवा जे सीझनल चेंजेस असतात ते होतच राहतात. तर त्या हिशोबाने आपल्याला मसाला आणि चहापत्ती पण कमी जास्त करायला हे प्रपोर्शन समजता आम्हाला बराच म्हणजे वर्ष निघून गेला त्या गोष्टीच्या मागे. पण जे म्हणतो ना आपण की टेस्टिंग म्हणा, रिव्ह्यूज म्हणा किंवा कसं आपण चेंजेस करू शकतो, आपल्या प्रोडक्टला किती चांगलं बनवू शकतो, ते आम्ही कधीच सोडलं नाही. ते कंटिन्युटी ठेवत गेलो, त्यामुळे जे ना सस्टेनेबिलिटी जास्त आमची वाढून गेली की आम्ही आत्तापर्यंत सस्टेन करतोय त्या गोष्टीच्या मागे. ग्रेट. म्हणजे न्यायचं नुसतं दुकान टाकून दिलं आणि दुकान टाकून दिल्यानंतर एक चहा बनवला आणि विकतोय नाही, असं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शॉप्सवर दिसतं. ते थर्मसमध्ये अगदी चहा बनवून ठेवतात आणि कस्टमरला ती देतात, अगदी बनवून मागितलं तर कोणी सांगत नाही. तसं न होता आपण कंटिन्युअसली इम्प्रुव्हायझेशन करत असलं पाहिजे. काय अडचणी येत आहेत, ग्राहकांच्या प्रतिक्रिया समजून घेतलं पाहिजे, तरच तो व्यवसाय टिकतो आणि वाढतो. या दोन्ही औटी तेव्हाच पॉसिबल होतात. सर याच्यामध्ये पण एक थिन लाईन आहे की जेव्हा कोणी नवीन उद्योजक किंवा नवीन दुकान टाकतोय, प्रत्येक ग्राहक काही ना काही ॲडवाईस देऊन जातो की आज असं झालं, आज असं झालं. ते पण आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की सगळ्यांची ॲडवाईस आपल्याला नाही ऐकायची. आपल्याला समजायला पाहिजे की हा ठीक आहे, हा रोजच बोलणार आहे आपल्याला, हा कधीतरी बोलतोय म्हणजे काहीतरी व्यवस्थित आपल्याला समजवतोय. ही पण गोष्ट त्यांनी लक्षात, नाही तर काय ना सर, आपण भटकून जातो. प्रत्येक ॲडवाईसला आपण प्रतिक्रिया करून आपण काहीतरी बदल करतो. आपण प्रत्येक कोणीतरी सांगितलं नाही आज दूध जास्त झालं, आज चहापत्ती जास्त झाली, उद्या लगेच कमी करून घे, आज मसाला जास्त झाला, उद्या लगेच कमी करून घे. तर याच्याने काय होतं ना, आपण जास्त फ्रस्ट्रेट होत चालणारच. तर हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की कोणाची ॲडवाईस आपल्याला ऐकायची आणि कोणाची नाही. ते खूप महत्त्वाचं सांगितलं. सुरुवातीला म्हणजे चहाचं दुकान टाकल्यानंतर फ्रँचायझी न घेता, जसं तुम्ही आधी सांगितलं की फ्रँचायझी घेण्याचा तुम्ही विचार करत होता, पण तो विषय टाळला. मग तो विषय टाळू स्वतःचाच ब्रँड का सुरू करायचा हा विषय टाकलेला. सर ॲक्च्युली काय ना, पहिले आपल्याला फ्रँचायझीच घ्यायची होती, पण ते इन्व्हेस्टमेंट कुठून आणायची, फ्रँचाईज फीज भरायची आहे, बाकी सगळे साहित्यांसाठी पैसे लागणार आहे. तर हे इन्व्हेस्टमेंटच्या कमीच्या हिशोबाने आपण विचार केला की काय टेबलच आणायचं आहे ना, आपण आणून घेऊ, दुकानच तयार करायचं आहे, पेंटच मारायचं आहे, ते आपण करून घेऊ. आज आपल्याला पैसे थोडे कमी लागतील इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने, तर त्या हिशोबाने आपण स्वतःचंही दुकान सुरू केलं होतं. हे फ्रँचाईज तयार करायचं वगैरे हे नंतरचा विषय झाला. आपण हळूहळू शिकून ते केलेलं आहे, पण सुरुवातीला म्हणूनच आपण स्वतःचं ब्रँड निर्माण करायचा विचार केला, कारण आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट तेवढी नव्हती आणि घरातनं आपल्याला पैसे घ्यायचे नव्हते. बरोबर. त्या हिशोबाने ग्रेट. म्हणजे हा ॲक्सिडेंटल झालेला आपला स्वतःचा ब्रँड तयार झाली जाते नक्कीच तिथे. परंतु आता जेव्हा एक चहाचं दुकान चालवायचं म्हणल्यानंतर आपल्याला डेली बऱ्याच गोष्टी ऑपरेट करायला जातात, जसं की त्याच्यामध्ये लागणारं दूध, चहापत्ती, गॅसचं सिलेंडर, चहाचे कप, थर्मास, कॉफी, बोर्नव्हिटा, बिस्किट्स, दुकानामध्ये लागणारे पाण्याची जार, किंवा या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता माणसं बऱ्याच ठिकाणी मिळत नाही, एक अडचण होते. तर माणसांचं नियोजन, या सगळ्या गोष्टींचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करता? सुरू करताना तर एवढं विचार केलंच नव्हतं सर, पण एक गोष्ट नक्की सांगणार की तुम्ही या गोष्टींचं टेन्शन घ्यायचंच ना. जसं आपण कुठेतरी काहीतरी गुळ ठेवून दिलं तर मुंग्या बरोबर येऊन जातात, तशी गोष्ट आहे हे सगळं विकणारे तुमच्याकडे बरोबर येणार आहे. तुम्ही फक्त दुकान उघडून बसा,
दूधवाला परत तुमच्याकडे चक्कर मारेल की माझं दूध लावून घ्या, चहा पत्त्यावर तुमच्याकडे येऊन जाईल की ही ब्रँड तुम्ही हा ट्राय करा, मसाल्यावाले तुमच्याकडे येऊन जाईल, सिलेंडरवाले तुमच्याकडे येऊन जाईल, तुम्हाला सगळ्यांचे कॉल स्वतःहून येऊन जाईल. कारण मार्केटमध्ये लोक ऑलरेडी फिरताय सर. आता एक चहाचं दुकान उघडलं ना, त्याच्या मार्केटिंगसाठी जे लोक ऑलरेडी फिरतात ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचून जाईल. तुमचं फक्त काम हे आहे की आता आपण हे प्रोडक्ट वापरायचे, ट्रायल एरर करायचं आणि आपल्याला वापरायचं आहे की नाही ते ठरवायचं. बरं. नाही तर मग नेक्स्ट ब्रँड. असं करता 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 तुम्ही तुमचं ब्रँड ऑटोमॅटिक स्वतः ठरवून घेणार. तर या गोष्टींचं टेन्शन आपल्याला घ्यायची गोष्ट नाही. टेन्शन तुम्ही मॅन पॉवरचा घे, तो खूप मोठं टेन्शन आहे सर. ॲक्च्युली काय आहे ना की माणसांना एक टिकून ठेवणं ही खूप मोठी कला झालेली आजच्या. त्यांच्याकडे उचल, त्यांचे सुट्ट्या, त्यांचे जे काही टेंट्रम्स असतात ते खूप जास्त झालेले आहे आणि ते आपल्याला सहन करावे लागतात कधी कधी. आणि आमच्या याच्यात तर काय झालं, एक गुड कॉप बॅड कॉप म्हणून आम्ही ते विषय चांगल्या प्रकारे एक करून मेंटेन केलं. कारण दोन माणसांना जेव्हा काही गरज राहील की जास्त पगार पाहिजे, उचल पाहिजे, ते ऋषीकडे जातात की शेठला सांगा ना काहीतरी करायचं. माझ्याकडे येत नाही कारण घाबरता की शेठ नाही सांगून देणार माहिती. तर ते हे गुड कॉप आणि बॅड कॉप. जेव्हा त्यांना ओरडायचंय, ऋषी कधी ओरडणार नाही, तो प्रेमाने घेणार आहे, मी ओरडून टाकणार. बरोबर. त्या हिशोबाने ते एकदम चांगल्या पद्धतीने मॅनेज झालं आमच्याकडनं. पण ते प्रॉब्लेम तर आहेतच, पण असं तुम्ही काहीतरी जर केलं तर ते व्यवस्थित मॅनेज होतं. बरोबर. ओके. त्यांनी हा पॉडकास्ट बघायला पोहोच दिला आता. ॲक्च्युली चाय चस्का बन मस्का ही तुमची एक इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट होती आणि त्या इनोव्हेटिव्ह कन्सेप्टवर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. तर ही आयडिया तुम्हाला कशी सुचली, तिचं तुम्ही आधीपासून प्लॅनिंग कशा पद्धतीने केलं, मार्केटिंग, सेल वगैरे या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत कसं काम केलं? तर सर, चहा हा खूप कॉमन गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक चौकात 3 ते 4 चहावाले भेटतीलच. ते प्रत्येकाची युनिक टेस्ट राहते. पण त्यावेळेला आमचं असं होतं की यार चहा तर आपण विकतोच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त काय, लोकांना जर अट्रॅक्ट करायचं आहे तर काहीतरी आपली USP पाहिजे. तर त्यावेळेला आम्ही आमचं युनिक सेलिंग पॉईंट ठेवलं बनमस्का. हां, तर बनमस्का हा मेजरली बाहेरचा प्रोडक्ट, मुंबई पुणे प्रोडक्ट. तर बनमस्का इकडे आणायचा, इकडे बनवायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मागे मेकॅनिझम वेगळं लावायचं, कसं करायचं, काय नाही करायचं. तर ठरवलं तर होतं की आता काहीतरी नवीन आणायचं तर बनमस्का आणायचा. पण ही म्हणजे मी याच्यात डिस्टर्ब करतो की बनमस्का बाबतीमध्ये मी चहाच्या बऱ्याच दुकानांमध्ये आम्ही रेग्युलरली चहा प्यायला मित्र आहोत, आम्ही बऱ्याच वेळेस जात असतो. तर त्यावेळी असं ही कन्सेप्ट मी कुठे जनरली बघितलेली नव्हती. तर तुम्हीच आय थिंक पहिल्यांदा ही इनोव्हेटिव्ह धुळ्यामध्ये हा विषय. हो, धुळ्यातला पहिला बनमस्का आम्हीच आणला होता. तर त्याच्यामागे मग सुरुवात केली, नवीन प्रोडक्ट्स ट्राय केले, स्वतः एक्सपेरिमेंट केले, एक छोट्या गोष्टी केल्या. तिथून झालं आहे की एक आम्हाला जसं पाहिजे तसा एक बनमस्का आम्हाला भेटला की आपली रेसिपी आहे, आपण बनवायचं. आम्ही रेसिपी काढून त्या गोष्टीचं सुरू केलं आम्ही. तर टॅगलाईन्स तुम्ही जेवढे बघताय, प्रेम अमृतुल्य म्हणो किंवा चाय चस्का बनमस्का म्हणो, हे सगळं नाव असं वाटतं की किती डोकं टाकलं असेल त्याच्यामध्ये. आणि मग ते सगळे सर लोगो बनवायच्या आधी 2 मिनिटा पहिले आम्ही डिसाईड केलेलं की काय करायचं. प्रेम अमृतुल्य. आता शॉपपॅकसाठी रजिस्टर करायला आम्ही बसलोय तेव्हा तो विचारतो दुकानाचं नाव काय टाकायचं. तेव्हा काय टाकायचं, पप्पांना फोन केला, पप्पा असं असं विचारतात काय टाकू होतं नाव, तुझ्या हिशोबाने बघून घे. मग पप्पांची ऑलरेडी एक फर्म आहे, त्याचे नाव प्रेम मोटर्स करून आहे. तर म्हटलं प्रेम अमृतुल्यच करून टाकू. म्हणे हो करून टाकू. तसं म्हणजे शॉपपॅकच्या दुकानाच्या बाहेर आम्ही बसलोय तेव्हा आम्ही चाय चस्का बनमस्का हे नाव ठरवलं. तेव्हा प्रेम अमृत आणि एकदम स्पर ऑफ द मोमेंट, ऑन दॅट व्हेरी मोमेंट हे आम्ही नाव ठरवून. पण खूप इनोव्हेटिव्ह आहे, म्हणजे वेगळे विषय आहेत आणि लक्षात राहण्यासारखे. म्हणजे तो मुमेंट अजून पण आठवतो. आम्ही एक दुसऱ्याकडे बघतोय, आपण सगळं निर्णय घेतला, आपण सगळं शॉप फायनल केलं, पण चहाच्या दुकानाचं नाव कोण फायनल करेल म्हणजे इथून ती सुरुवात होती. मग 5 मिनटं म्हणजे एवढा वेळ आम्ही बिझनेस करण्याच्या अगोदर एवढा विचार नाही केला जेवढा आम्ही नावाच्या वेळेस विचार केला. 2 ते 3 तास आम्ही बसलो होतो. हे नाव नाही, हे नाव तर आहे, हे नाव सगळं गुगल केलं, हे नाव आहे का. मग शेवटी करत सगळं तू ते घरच्यांना फोन कर, मी माझ्या घरच्यांना फोन करतो, असं करत ते एक नाव आलं मध्ये प्रेमामृतुल्य. बरं, चाय चस्का बनमस्का हे जे तुमचं प्रॉडक्ट आहे त्याचं तुम्ही प्रोडक्शन कशा पद्धतीने करतात, रॉ मटेरियल कसं परचेस करतात आणि याचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने करतात. म्हणजे बेसिकली तुमचा चहा विक्री व्यवसाय आहे आणि इतर तुमचे जे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्या दुकानात पण तुमचं हे प्रॉडक्ट अवेलेबल आहे. मग या गोष्टी कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज केल्या? सर ॲक्च्युली सुरुवातीला बनमस्का आम्हाला फक्त आमच्या दुकानाचा ठेवायचा होता, एक USP म्हणून आम्हाला तो प्रॉडक्ट विकायचा होता. पण जेव्हा मला लोकांचे फीडबॅक्स आले, या तुमचा बनमस्का एवढा छान आहे पण मला एवढं दूर येणार जमणार नाही,
मी रोज रोज कसं काय तुमच्याकडे पोचू ते बन मस्का खायला. आणि तुम्ही धुळ्यातलं 1% क्राऊड पण तुम्ही कव्हर करत नाही, कारण फक्त तुमच्या दुकानात तुम्ही ते विकताय. तर आम्ही ते एक कमर्शियलाइज करायच्या हिशोबाने 2-3 दुकानं फिरलो की दादा हा प्रोडक्ट आहे, तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हाला जर आवडला मग तुम्ही तुमच्या दुकानात ठेवायला सुरुवात करा. तर सर असा आजपर्यंत ही खूप म्हणजे मोठी गोष्ट मी सांगतोय, आजपर्यंत आम्हाला एकही चहावाला असा भेटला नाही ज्याने सांगितलं की तुमचा प्रोडक्ट आम्हाला आवडला नाही आणि आम्ही ठेवणार नाही. ओके. आजच्या तारखेला धुळ्यात कमीत कमी 50+ स्टॉल्सला आपला बन मस्का भेटतोय. आणि त्याचा सेलिंग पॉईंट आहे तो एवढा चांगला झालाय की लोकांना आता त्यांची चहासाठी नाही, लोक त्यांच्याकडे बन मस्कासाठी जातात. म्हणजे हे खरं त्यांचे रिव्ह्यू आमच्याकडे की दादा आता तुम्ही ना जे सप्लाय आहे ते प्लीज कमी करू नका, कारण लोक आमच्याकडे येतात आणि बन मस्का नाही येणार, ते चहा पण पित. त्याला दुसरी दुकान शोधतात की आम्ही तिकडे चहा पिऊ, जात तिकडे बन मस्का. तो असा एक झाला. याचे मशिनरीज वगैरे सर हळूहळू आम्ही करत गेलो. म्हणजे आज प्रोडक्शन करायचं आहे, डायरेक्ट ते सुरू केलं ना. ते आज आपल्याला बन मस्का बनवायचा आहे तर त्याच्यासाठी काय काय रॉ मटेरियल आपल्याला लागणार आहे, कुठे कुठे आपल्याला ते प्रोक्युरमेंट करता येईल, असं हळूहळू एक एक पायरी मग मशिनरी करायची, मग त्याच्यामध्ये नायट्रोजन फ्लश करायचं आहे, कारण ट्रान्सपोर्टमध्ये ते दाबलं जात आहे. ट्रान्सपोर्टेशन कसं करायचं, आपण रोज ट्रान्सपोर्ट करू, कारण एक ब्रेड आहे ते 3-4 दिवसाची व्हॅलिडिटी त्याची, तर जर ते आपल्याला रोज ट्रान्सपोर्ट करता येईल तर किती छान होईल, सगळ्यांना फ्रेश खायला भेटेल. हे सगळं करत करत आज आपण इथपर्यंत पोहोचलो सर. ग्रेट. आता तुमच्या दैनंदिन नियोजनाच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही असे काही स्वतःचे सिस्टम्स लावलेले आहेत का, काही सॉफ्टवेअर्स वगैरे तुम्ही या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी वापरतात का, किंवा तुमचा ट्रान्सपोर्टिंग हिशोब वगैरे कसं ठेवतात? हे जसं तुम्ही म्हणतात की फ्रँचायझी दिलेली आहे किंवा तुमच्या दुकानात पण बऱ्याच तुम्ही नसतात, नोट तिथे तुमचा स्टाफ आहे ते सांभाळतात, तसं मग हिशोब वगैरे या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने ठेवतात? नक्की सर. सुरुवातीला ते आपण टोकन्स ठेवले होते, रेड ब्लू ग्रीन. रेड दिला तर चहा द्यायची, ब्लू दिलं तर कॉफी द्यायची, ग्रीन दिलं तर बोर्नविटा द्यायचा. म्हणजे काउंटरवर जो माणूस बसलाय त्यांनी माणसाकडे टोकन द्यायचं आणि त्यांनी काउंटरला जाऊन चहा घ्यायची, असं आम्ही विचार केला फक्त. पण जर हे ना शक्य फक्त पुणे मुंबईमध्ये होतं. आपल्याकडे सगळ्यात पहिले जर मी कस्टमर आला आणि त्याला सांगितलं की पहिले पैसे द्या, सर कोणीच विचार हे करतच नाही. पहिले कशाला पैसे, पहिले चहा दे, खाली परत मला चहा आणून द्या. सेल्फ सर्व्हिस काय असतं आपल्या डोळ्यात लोकांना माहीत नाही. तर हे करत सर सुरुवातीला जेव्हा ते टोकन्स खरेदी करून आणले होते ना, तसे आजपर्यंत त्याच डब्यात पडले, हात पण नाही लावलेले, वापरलेच नाही. तर तेव्हा आम्ही विचार केला की आता संध्याकाळी हिशोब कसं करायचं, सिस्टीम कसं बसवायचं, कारण ते टोकन आता आम्ही नसलो किंवा ते सिस्टीम आपण दिलेलं आहे पण ते मॅनपॉवर टोकन टाकणार आहे का, 1 चहा 2 चहाचे प्रत्येक चहा टोकन लागणार आहे का. आपल्याकडे मशीन्स पण पडले पण ते पण काही कामात आले नाही सर. 10-15 हजार रुपये इन्व्हेस्ट करून ती मशीन परचेस केली, पण ती पण मॅनपॉवरला किंवा वापरायला जमली नाही किंवा त्यांनी वापरली नाही. ग्राहकांचा एक्सेप्टच नाही. एक्झॅक्टली. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, आपल्या म्हणजे आपण काय करू शकतो, आपल्या हद्दीमध्ये काय आहे, आपल्याला काय माहिती आहे, सकाळी दूध किती येतं. आज माझ्याकडे 50 लिटर दूध येतं आहे, तर आम्ही 1-1 लिटरची चहा बनवायला सुरुवात केली. पहिले मी 1 लिटरची चहा बनवली, त्याच्यामध्ये किती कप चहा बनत आहे ते मी ठरवलं. आता आज माझ्या 1 लिटरमध्ये मी 17 कप चहा बनवतोय. संध्याकाळी हिशोब करताना 50 लिटरचं दूध येतं तर 50 × 17 कप मला चहा भेटायलाच पाहिजे. त्याच्यामधून 2% आपण मायनस करतो, मॅनपॉवरने केलं किंवा गाळताना चहा सांडला, ते सगळं मायनस करून तेवढे पैसे संध्याकाळी गल्ल्यात आपल्याला हवंच. बन मस्का आपण काउंटिंग करून घेतो आतमध्ये आणि विकताना संध्याकाळी मायनस केलं. जर समजा मी 20 घेतले आणि माझ्याकडे 6 पडले तर 14 बन मस्का जर मी विकले, 260 रुपये मला गल्ल्यात पाहिजे. ते असे प्रत्येक गोष्टी हळूहळू सिस्टीम लावत गेलो. आजच्या म्हणजे आज असं झालंय सर की दिवसभर जरी आम्ही दुकानात नाही आहे, संध्याकाळी आम्ही गल्ला बघण्याच्या पहिलेच तुम्हाला सांगू शकतो की गल्ल्यात किती पैसे आहेत. ओके. एकदम व्यवस्थित आज सिस्टीम निर्माण झालेली त्याच्यामधनं. आणि हीच सिस्टीम आम्ही फ्रँचायझींना पण देतो, ज्यांना पण फ्रँचायझी दिलेली त्यांना पण असं आहे की आज ते मॅन पॉवरच्या भरोशावर पण धंदा करू शकता. पण आता ते तुम्ही सॉफ्टवेअर्स वगैरे पण असे वापरतात त्यासाठी ERP सॉफ्टवेअर्स वगैरे? हां सर, सॉफ्टवेअर्स ते आपल्या लेवलवर आपण वापरू शकतो. व्यापार ॲप्स असे खूप ॲप्स आहे प्ले स्टोअरवर जे अवेलेबल आहे ते आपण वापरू शकतो. पण हे मॅन पॉवरच्या हिशोबाने ते कधी वापरणार नाही. ते तुम्हाला जेव्हा संध्याकाळी तुम्ही हिशोब करताय तेव्हा तुम्ही करू शकता, पण ते मॅन पॉवर डिपेंडेंट सॉफ्टवेअर सांगायचं. म्हणजे तरी आपली लिकेज प्रूफ सिस्टीम आहे, त्याच्याने आपलं काम जातं. आता ग्राहकांचा शोध घेण्यासाठी, ग्राहकांपर्यंत आपलं ब्रँड पोहोचवण्यासाठी तुम्ही काही डिजिटल माध्यमांचा उपयोग करता, जसं फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, यांचा तुम्ही काही वापर करतात का? ॲडव्हर्टाइजमेंटसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कशा पद्धतीने वापरता? तर सुरुवात अशी सर की 2 प्रकारचे मार्केटिंग विभाग, एक फिजिकल मार्केटिंग, एक ऑनलाईन मार्केटिंग. ओके.
ऑफलाईन मार्केटिंगच्या वेळेला तुम्ही काय करता की कस्टमरकडे जाता, त्यांना तुमच्या प्रोडक्टबद्दल माहिती देता की काय आहे आमचा, जस्ट इन केस एक्झाम्पल हा आमचा बनमस्का आहे, या बनमस्काचं तुमचं जर तुमची एक चहा जात असेल तर लोक काय करता, ते बन डुबवून डुबवून 2 चहा घेता. ओके, हां, तर तुमचं 1च्या बदले 2 चहा जातील, त्याच्याने तुमचं चहाचा सेल वाढतील. हे तुमचं मार्केटिंग, ऑफलाईन मार्केटिंग झालं. आणि ह्या ज्या गोष्टी आहे ह्या ओनर जास्त का करू शकतो, कारण की त्याला त्या प्रोडक्टवर तेवढा कॉन्फिडन्स आहे. ओके, मी जेवढं ते प्रोडक्टवर कॉन्फिडन्स दाखवू शकतो तेवढा एक मी हायर केलेला व्यक्ती नाही दाखवू शकत. त्याला मला ट्रेन करावं लागेल, त्याला सांगावं लागेल की असं असं प्रत्येक स्टॉलवर जाऊन हे सांगायचं किंवा हे करायचं, तेव्हा जाऊन तो त्याच्यामध्ये तेवढा ट्रेन होईल. पण जो कॉन्फिडन्स एका ओनरमध्ये राहतो त्याच्या प्रोडक्टबद्दल, तो एका एम्प्लॉईमध्ये नाही राहत. तर हे ऑफलाईन मार्केटिंग झाली. ऑनलाईन मार्केटिंग आताच्या वेळेला असं आहे की एक एज गॅप राहतो की लाईक एज ग्रुप राहतो, सॉरी, की 21 ते 30 मधला तुमचे लोक जे आहे ते बनमस्का जास्त खाता. ओके, चहा बनमस्का तो क्रेज बनून गेला आहे त्यांच्यामध्ये. ते लगेच स्टोरी टाकता, इंस्टाग्रामला, फेसबुकला स्टोरी टाकता. तर त्याच्या माध्यमाने आम्ही, इंस्टाग्रामच्या माध्यमाने आम्ही रील्स बनवणं सुरू केलं. इन्फ्लुएन्सरला व्हिडिओज बनायला लावलं, हायर केलं त्यांना की व्हिडिओज बनमस्का रिलेटेड, चहा रिलेटेड, एक ह्या गोष्टी ज्या आहेत ते आम्हाला सपोर्ट करत गेल्यात मार्केटिंगसाठी. ओके, आणि आताच्या वेळेला इंस्टाग्राम, फेसबुक ह्या एवढा मोठा मार्केटिंगचं हेड बनून गेलेलं आहे की कोणतंही प्रोडक्ट नवीन आलं की लोक पहिले तिकडे टाकतात. ओके, आणि माउथ पब्लिसिटी ही नंतरचा विषय होऊन गेला. पण हे जे इन्फ्लुएन्सर, सोशल मीडिया जे हे जास्त आता मार्केटिंग करत आहे आपल्याबद्दल, तर इथून फारच फरक पडला. तर इंस्टाग्रामवर ॲड पोस्ट करणं, रील्स टाकणं, त्याच्याने तर खूप फरक पडला. ग्रेट. जे सोशल मीडियाचा पण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने उपयोग केला आपला बिझनेस वाढवण्यासाठी. सर, नवीन उद्योजकांसाठी हे खूप गरजेची लाईन आहे की तुमची सोशल आणि एक फिजिकल प्रेझेन्स दोघं गरजेची आहे. तेवढे स्ट्रॉंग असले पाहिजे. दोघंच पाहिजे सर. असं नाही की तुम्ही फक्त सोशल मीडिया मार्केटिंग करताय, ग्राउंड मार्केटिंग करत नाही चालणार, किंवा तुम्ही फक्त ग्राउंड मार्केटिंग करता, सोशल मीडिया मार्केटिंग करणार नाही चालणार नाही. तुम्हाला दोघं प्रेझेन्स खूप महत्त्वाची आहे. पहिले म्हणायचो ना आपण, नेकी कर दर्या में जा, का आता असं कुछ भी कर इंस्टाग्राम पे डा, तसं करावं लागतं सर. बरोबर. आणि येतच एक महत्त्वाचा विषय की जसं तुम्ही मार्केटिंग करून आपण ग्राहकांपर्यंत पोहोचतो, कदाचित एखाद्या वेळेस ग्राहक आपल्याकडे येऊन चहा घेऊन चाललं ते, बऱ्याच वेळेस अशी तक्रार होती की कस्टमर लॉयल्टी ही नाही आहे इतकी. तर अशा वेळी तुमच्या ग्राहक टिकवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने त्याचा फॉलो घेतात किंवा कशा पद्धतीने लक्ष ठेवतात की आपल्याला काही कस्टमर तुटत आहेत का, किंवा आपले रिपीट कस्टमर बरोबर आपल्याकडे आहेत का नाही आहे, याच्या तुम्ही फॉलोअप कशा पद्धतीने घेतात? तर युजली काय राहतं की लोक जे आहे ना, व्यवसाय आता चहाचा व्यवसाय आहे ना, तर त्यालाच आपण स्टिक करून राहू, काही दुसरं नवीन गोष्टी आणायचंच नाही. ओके, आता समर सीझन आलेला आहे, उन्हाळा आहे एवढा, चहा तुम्ही कंटिन्यू नाही ठेवू शकत. ते तुमचे चहाचे फक्त 9 महिने राहतात. उरलेले 3 महिने करायचं काय? 3 महिने तर आपण दुकान बंद ठेवू शकत नाही. तर मग 3 महिने तुम्ही ग्राहकांना काहीतरी नवीन गोष्टी दाखवा. ओके, किंवा नवीन ताक आणा, लस्सी आणा, जे गोष्टी थंड्या गोष्टी आहे ज्याच्याने तुमचं जे कस्टमर रिलेशन आहे ते लॉयल्टी जे आहे ते कंटिन्यू राहील. आता युजली जे कस्टमर्स आहे त्यांना काहीतरी वेगळं पाहिजे नाही. ओके, ते कंटिन्युअस 3 महिने ते तुमच्याकडनं चहा घेणार नाही, उन्हाळ्याची चहा त्यांना चालत नाही. मग त्याच्यामुळे आम्ही नवीन नवीन गोष्टी आणत राहतो. मागच्या वर्षी कोल्ड कुका होता, ह्या वर्षी नवीन काहीतरी आहे. तर ह्या ज्या गोष्टींची ना कस्टमर लॉयल्टी कंटिन्यू राहते. म्हणजे नवीन नवीन प्रॉडक्ट्स आणून तुम्ही कस्टमरला बांधून ठेवलेलं आहे की त्यांनी काहीतरी तुम्हाला पुन्हा यावं, किंवा ज्या ठिकाणी तुम्ही स्वतः चहा प्रोव्हाइड करतात तिथे जसं उन्हाळ्यामध्ये गेल्यानंतर लस्सी आहे, ताक आहे, हे प्रॉडक्ट्स पण तुम्ही त्यांना सायमल्टेनियसली प्रोव्हाइड करत असतात. तसे सर, कस्टमर रिलेशन मेंटेन करणं पण खूप गरजेचं आहे. एक असं नाही पाहिजे की तो कस्टमर माझ्याकडे येतोय, माझा प्रोडक्ट घेतोय, मला पैसे देतोय, एवढंच नाही. जर तुमचा रेग्युलर कस्टमर आहे तर त्याच्या आयुष्यात काय चाललंय ना, कधीतरी तुम्ही ते पण इंटरेस्ट घ्या. ते ह्याच्याशी बोलवतात. तेही जर तुम्ही त्याच्याशी बोलू ना, तो त्याला एक आपुलकी वाटणार आहे की नाही, काहीतरी आहे, एक बॉन्ड आहे. तो एक कस्टमर तुमच्याकडे 10 कस्टमर आपोआप गुण येणार जातो. ते पण एक कस्टमर रिलेशन लोकांनी मेंटेन करायला हवं. आणि तुम्ही वेगळी गोष्टी चालू केली होती की फिरचं चहाचं दुकान. बऱ्याच ठिकाणी चहाचे स्टॉल ह्याच ठिकाणी असतात, आपण तिथे जाऊन चहा पितो. पण तुम्ही शहरात मी बऱ्याच ठिकाणी तुमचे जे व्हेकल आहे बनवले, गाडी बनवलेली आहे ती मी बऱ्याच ठिकाणी बघितलेली आहे. तर हे फिरतं चहाचं दुकान ही कन्सेप्ट तुम्हाला कशी सुचली आणि त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने काम केलं? तर जसं आम्ही फ्रँचायझी बिझनेस सुरू केला होता ना, बरेचसे कस्टमर आमच्याकडे यायचे की सर आम्हाला फ्रँचायझी पाहिजेल आहे, पण आम्हाला एक लोकेशन भेटत नाही आहे. ओके, पण लोकेशन आहे तर त्याचं रेंट जास्त आहे, त्याचं डिपॉझिट जास्त आहे, तिकडे कस्टमर जर ते दुकान जर नाही चाललं तर मग अशा ज्या गोष्टींमुळे जे ना, आम्ही पण एकदा बसलो की यार
कस्टमरचं तर गोष्ट पण खरी आहे की जर समजा ते दुकान नाही चाललं तर, किंवा त्यांना एवढं नाही होते, त्यांच्याकडे तेवढं भांडवल नाही आहे त्यांच्याकडे देण्यासाठी, तर मग त्याविषयी आम्ही इंस्टाग्राम बघत होतो त्यावेळेला. सोशल मीडियाची पॉवर बघा सर, की इंस्टाग्राम बघत होतो. एक बँगलोरचं आहे फूड ऑन व्हील्स. ओके, तर त्याच्यामध्ये असं होतं की सगळ्या गोष्टी एका गाडीमध्ये. ओके, ती गाडी पण तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, मधल्या गोष्टी तुमच्या इन्व्हेस्टमेंट आहे. समजा जर ती लोकेशन जर नाही चाललं, त्या गोष्टीला नाही चाललं, तर लोकेशन शिफ्ट करा. ओके, प्लस तुम्हाला रेंट नाही, तुम्हाला डिपॉझिट नाही. तर ह्या पद्धतीने आम्ही पण विचार केला की यार आपण पण तर असं चहाबद्दल करू शकतो. लोकांना स्पॉट त्यांच्या हिशोबाने डिसाईड करू द्यायचे. एका दिवसात जर 3 स्पॉट चेंज केले तर त्याचं तिघांचा धंदा वाढेल. त्याचा रात्री ट्रॅव्हल्स पॉईंटला लावला, तिकडची कस्टमर सर्व्हिस भेटले, तर कस्टमर बेस बसला त्याचा. तर ह्या गोष्टींनी आम्ही विचार करून फूड ऑन व्हील्स म्हणून नवीन कन्सेप्ट आणली. तर त्याच्यामध्ये टाटा एस गाडी आम्ही सेकंड हँड, मोस्टली आम्ही सेकंड हँड गाडी, कारण की काय होतं कस्टमरकडे इन्व्हेस्टमेंट नाही राहत. किती कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण किती जास्त देऊ शकतो, आमचं मोस्टली आमचं ते एक डोक्यात राहतं की कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये समोरच्याला जास्त द्यायचं आहे आपल्याला. तर मग आम्ही सेकंड हँड गाडी बघितल्या, त्या सेकंड हँड गाडीला डेव्हलप केलं, त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी आणल्या, त्याच्यामध्ये स्टोव आणला, इन्व्हर्टर आणलं, फ्रीज आणलं किंवा सिंक आणलं. या छोट्या छोट्या गोष्टी त्या गाडीला ॲट्रॅक्टिव्ह किती बनवू शकतो आपण, की लोकांना दिसल्याबरोबर असं जायची इच्छा व्हायला पाहिजे तिथपर्यंत. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मग ते आम्ही एक पुढेपर्यंत ती गाडीचा कन्सेप्ट आणली, आणि आता धुळ्यातल्या ते खूप चांगलं चालू आहे त्या गोष्टी. ग्रेट. तिथे फक्त इथे एक ॲडिशन करू शकतो की महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही एक योजना आहे, तसेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणून ही योजना आहे. या दोघी योजनेअंतर्गत फूड ऑन व्हीलसाठी 35% सबसिडी पण आहे, आणि प्लस बँक कर्जासाठी पण सपोर्ट होऊ शकतो. म्हणजे जे नवीन तरुणांना फूड ऑन व्हील सुरू करायचं असेल तर त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये बँकेतून कर्जासाठीही मदत होऊ शकते, शिवाय शासनाची सबसिडी मिळू शकते. अर्थात त्यांची प्रोफाईल चांगली असेल तर या गोष्टीसाठीची पण आपण मदत घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या फ्रेंडसाठी द्यायचं तुम्हाला ते नक्की मदतीचं होणार आहे. ही ॲक्च्युली सर आमच्यासाठी पण नवीन माहिती आहे. आता असं काही जर आमच्याकडे प्रपोजल आला तर नक्की ही सुविधा वापरायची जी संधी आहे ती त्यांना आपण नक्कीच देऊ सर. सध्याचे शैक्षणिक वातावरण म्हणजे पूर्वी ज्या पद्धतीने शिक्षण होत होतं तसं आता राहिलेलं नाही आहे. बऱ्याच गोष्टी बदलत आहेत, AI वगैरे या सगळ्या गोष्टी येत आहेत. MBA सारखे जे कोर्सेस आहेत त्यांना पूर्वी एक जॉब ऑपॉर्च्युनिटीज आज अवेलेबल नाही आहेत. मग अशा वेळी प्लेसमेंटची पण संख्या कमी होते, जे जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी होत आहेत, कंपन्या तेवढे वॅकन्सीज काढत नाही आहे. अशा वेळी पुढच्या पिढीने त्यांचं शिक्षण आणि भविष्याबद्दल कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, जेणेकरून त्यांना त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. असं सर सुरुवातीला जेव्हा मी तुम्हाला बोललो की किसको पूछू करून अजून एक फर्म आहे आपलं, तर 2022मध्ये जेव्हा चहाचा बिझनेस आमचा ऑटो पायलट मोडवरती चांगल्या प्रकारे चालला गेला होता, आता आमचा विचार चालू झाला की आता काय करायचं. तेव्हा आम्ही आठवलं की यार आपण जेव्हा 9वी 10वी किंवा 11वी 12वी करत होतो तेव्हा आपल्याला मेंटरशिपची किती कमी होती. पुढे काय करायचं हे माहीत नव्हतं, आणि ते स्किल्स काय आपले, इंटरेस्ट काय आपलं, त्याचं जे मर्ज नाही झाल्यामुळे आपण कदाचित चुकीचं एज्युकेशन पण घेऊन घेतलं. जर मी MBA केला असता, मला तर बिझनेस करायचा होता, तर कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या शिवाय जर मी MBA केला असता तर कुठे ना कुठे मला जास्त फायदा झाला असता. बरोबर. तर सगळ्यात पहिला जो ड्रॉबॅक आहे आज, तो ड्रॉबॅक असा आहे की लोक विचार करत नाही एज्युकेशन घ्यायच्यावर. स्किल्स लोक ॲक्वायर करत नाही. मला काय करायचं आहे पुढे ते पहिले नाही ठरवणार. पहिले इंजिनिअरिंग करून घ्या किंवा पहिले BCom करून घ्या, पहिले MBA करून घ्या, नंतर आपण ठरवू आपल्याला जॉब करायचं आहे की बिझनेस करायचं आहे, काय स्ट्रीम घ्यायची हो. तर याच्यासाठी तर किसको पूछू जो आपला फर्म आहे तो एक एज्युकेशनल काउन्सिलिंग प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यामध्ये सायकोमेट्रिक असेसमेंट टेस्ट आहे. 75 मिनिटाचा तो टेस्ट स्टुडंट्स घेतात. त्याच्यामध्ये 150 किंवा 200 पानाचं एक रिपोर्ट आपण जनरेट करतो. त्याच्यामध्ये स्टुडंट्सला पुढे काय करायला हवं, त्यांचा पाथ काय, स्किल्स, इंटरेस्ट आणि ॲबिलिटीज त्यांच्या कोणत्या पॉईंटला मॅच होत आहे, तो एज्युकेशन त्यांनी परस्यू करायला हवा. आणि जेणेकरून ती स्किल्स जर त्यांनी डेव्हलप केली ना सर, तर 100% पुढे त्यांना जॉब किंवा बिझनेसमध्ये प्रॉब्लेम कधीच येणार नाही. कारण माझा जो पहिलेपासून इंटरेस्ट आहे तोच एज्युकेशन जर मी परस्यू केला ना, तर माझी स्किल्स एवढ्या खतरनाक होऊन जातील त्याच्यामध्ये की कोणतीही कंपनी त्या मला जॉब नकारण्यासाठी असं करणारच नाही, शक्यच नाही. तर ते एक एज्युकेशन पर्स्पेक्टिव्ह व्यवस्थित व्हायला पाहिजे की आपल्याला पुढे काय करायचं आहे तो आजच आपण ठरवायला हवं. म्हणजे तुमच्या बोलण्यावर मला एक गोष्ट लक्षात येते की मी आधी शिक्षण पूर्ण करेल, त्याच्यानंतर रोजगाराचे ऑप्शन किंवा पर्याय शोधण्यापेक्षा शिक्षण चालू असतानाच मला काय रोजगार करायचा आहे किंवा मला कुठला जॉब करायचा आहे किंवा बिझनेस करायचा आहे आधी ठरवून त्याच्या अनुषंगाने माझं शिक्षण घ्यावं,
तर माझ्या करिअरचे अडचणी दूर होतील किंवा माझे प्रश्नच उद्भवणार नाही. बरोबर बरोबर गोष्टी सोप्या पद्धतीने होतील. एक्झॅक्टली. नवीन व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही मार्गदर्शन किंवा काही सपोर्ट सिस्टीम आपल्याला तयार करता येऊ शकतात का, म्हणजे तुमच्या अनुभवातून त्यांना काहीतरी फायदा होईल या पद्धतीने? सर ॲक्च्युली सर हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे, कारण मी सांगतो तुम्हाला सर, तुमची जी बुक आहे, ही बुक जी मी वाचली आहे, कृषी उद्योजकता वाटेवर, तसं या बुकमध्ये तुम्ही एक खूप सुंदर चॅप्टर दिलेला आहे. ती SOP म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये खूप चांगलं एक्सप्लेन दिलेलं आहे की आपल्याला जर काही काम करायचं आहे किंवा त्या कामाला आपल्याला ऑटो पायलटला टाकायचं आहे, तर ते SOP कशी निर्माण करायची, ते एक ऑन पेपर ते टास्क काय आहे ते टास्क लिहून घ्यायची सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आता एक्झाम्पल माझ्या बिझनेसने कनेक्ट करतो सर, आता चहा बनवायचा आहे. आता चहा बनवायसाठी मला एक कारागीर लागणार आहे, पण काय गॅरंटी तो कारागीर कंटिन्युअसली तोच राहणार आहे, तो चेंज होत राहणार आहे, कारण तो सोडून गेला मग मला दुसरा आणायचाच आहे. पण प्रत्येक वेळेला मी उभं राहून त्याला ट्रेन करू का, किंवा मी तिकडे राहणार आहे का? त्याच्यासाठी जर मी SOP तयार करून घेतली की माझा चहा बनवण्यासाठी काय लागणार आहे, दूध ठेवायचं आहे, टायमिंगनुसार या टायमिंगला दुधाला उकळ आली की मला चहापत्ती टाकायची, मला मसाला टाकायचा, मला हे सगळं सामग्री टाकायची, किती वेळ त्याला उकळवायचं, हे जर मी एक पेपरवर लिहून घेतलं आणि चहा बनवण्याच्या जागेवरती तिकडे मी चिटकून टाकलं, कितीही कारागीर बदलो सर, मला परत त्या कारागीरला ट्रेन करायची गरज तीच राहणार. तर हे आपल्या व्यवसायामध्ये प्रत्येक कामाची जर एक SOP निर्माण झाली तर ते मॅनपॉवरला पण सोपं होतं की तो फक्त त्याला फॉलो करायचं. मॅनपॉवरचं काम तेच आहे, तुमचे ऑर्डर त्यांना फॉलो करायचे, ते तिकडे त्यांचं डोकं लावणार आहे हे तुम्ही विसरून जा. बरोबर. तर जर ते तीच गोष्ट जर ते करणार आहे तर एक SOP निर्माण करून त्यांना देऊन दिली तर ते किती माणसं बनून आपल्याला त्याचे नंतर काही लोड घ्यायचं कारणच नाही सर. बरोबर. आता तुमचे भविष्यातले प्लॅन्स काय आहेत, म्हणजे तुम्हाला आता जसं तुमचे चायचं दुकान आहे, फ्रँचायझी चालू आहे, चहाचं गाडीच्या माध्यमातून आपण विकतोय, नवीन स्टॉल्स लावून इतर ठिकाणी चाय चस्का बन मस्का हे चालू आहे, किंवा बरेच प्रॉडक्ट्स तुम्ही डेव्हलप केलेले आहेत याच्यामध्ये. तर या दृष्टिकोनातून तुमचे भविष्यातले प्लॅन्स काय आहेत आणि याच्यातून नवीन तरुणांनी काय मार्गदर्शन घ्यावं हे मला स्पेसिफिक हा पण विषय जात आहे. सर मार्गदर्शन म्हणजे प्लॅन्स तर पहिलं मी सांगतो की आज आपण एक फ्रँचायझिंग मॉडेल तयार केलं, तर असं तर नाही की जे एक्झिस्टिंग फ्रँचायझेस आहे त्यांनी त्यांची फ्रँचायझी बंद करून आमची फ्रँचायझी घ्यावं, असं तर शक्य नाही, कारण त्यांनी काहीतरी इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी तिकडे केलं. तर त्या फ्रँचायझी होल्डर्सला आपण कसं मदत करू शकतो, त्यांना एक आपली सिस्टीम कशी आपण देऊ शकतो, आपला रॉ मटेरियल त्यांच्याकडे कसं पुरवू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. आणि नवीन लोकांना ज्यांना एक फ्रँचाईज सुरू करायची त्यांना आपण आपली फ्रँचाईज पण प्रोव्हाइड करू शकतो, कारण एक डिटेल त्यांना ऑलरेडी जी स्टडी झालेली आहे त्यांना भेटून दे. बरोबर. लोक आज विचार करतात की मी कशाला फ्रँचाईज घेऊ, मी माझं स्वतःचा टाकून घेऊ, पण जे आयुष्य आम्हाला लागलेलं आहे 6 वर्षाचं अरे त्यांना लागायला नको. बरोबर. पहिल्या दिवसापासून त्यांना सगळं समजायला हवं की आज मला काय करायचं, असं करायचं, हे करायचं, ते करायचं, इथून हे मटेरियल आणायचं, म्हणून आपण फ्रँचाईज मॉडेल तयार केलेलं आहे. तर त्यांनी ती फ्रँचाईज घ्यावी. तर हेच आपलं एम आहे की जे एक्झिस्टिंग आहे त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि जे नवीन आहे त्यांना प्रॉब्लेम यायलाच ना. ओके, म्हणजे हे तुमचं फ्युचर प्लॅन आहे, त्याच्यासाठी तुम्ही डेव्हलपमेंटचं प्लॅनिंग चालू आहे. आता आपल्या भारताच्या बाबतीमध्ये US ट्रेड डील वगैरे या सर्व गोष्टी आपण बघतोच आहे की सगळेजण पूर्ण जगाचे इतर देश भारताला एक बाजारपेठ म्हणून बघतात इथे. तर एक नवउद्योजक म्हणून, नवीन व्यावसायिक म्हणून तुम्ही भारतीय बाजारपेठेकडे कशा पद्धतीने बघता, ह्याच्यामध्ये किती ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज आहेत? सर सगळ्यात मोठा भारताकडे जो प्रॉफिट आहे तो आहे पॉप्युलेशन, जनसंख्या, लोकसंख्या. त्याच्यामध्ये असं आहे की आपल्याकडे इतक्या गोष्टी हे करण्यासाठी छोटे छोटे इनोव्हेशन्स इतके करू शकतो आपण की आता एक साधारण चहावाला प्रधानमंत्री बनू शकतो. एक म्हणजे आपल्या समोरच एक्झाम्पल आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी इतक्या आहे भारताकडे की आता सध्याच्या वेळेला मी मागे जे एक न्यूज ऐकली होती, खेडेगावातले लोक जास्त पुढे चालले ॲग्रिकल्चरमध्ये. ओके, नवीन नवीन इनोव्हेशन्स काढताय की 4-5 शेतकरी मिळून एक मशीन घेतात, ती एक मशीन रेंटलवर टाकता, रेंटलवर करून जो प्रॉफिट येतो त्याच्यामध्ये ते सगळे वाटून घेतात. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी इतक्या आहे की लोकांना ते समजत नाही. आता जस्ट इन केस आपला चहाचा बिझनेस घेऊ, लोक म्हणतात फार छोटा बिझनेस आहे, फार छोटा बिझनेस आहे, 10,000 रुपये तुम्ही कधीपर्यंत जमा करणार. पण हा 10 रुपयाचा बिझनेस हा मल्टिप्लिकेशनचा बिझनेस आहे. ओके, तुम्ही आज 1000च्या दिवसाला विकताय म्हणजे तुम्ही 10,000 रुपयाचा बिझनेस करताय. ओके, मंथली बिझनेस बघितला तर 3 लाखाचा टर्नओव्हर आणि इयरली बघितला तर 36 लाख. एक साधारण 10 बाय 10च्या चहाचे दुकान 36 लाखचा टर्नओव्हर देऊ शकते तुम्हाला. म्हणजे लोकांची थिंकिंग कशी चेंज होऊ शकते फक्त 10 रुपयाने 36 लाखचं. IT वाल्यापेक्षा जास्त पगार राहतो.
मी रिसेंटली तुम्ही पण भरपूर ऐकलं असेल, पाणीपुरीवाला एक बिहारचा पाणीपुरीवाला, त्याची करोडोची प्रॉपर्टीज आहे. म्हणजे फक्त 15 ते 20 वर्ष त्यांनी करोडोची प्रॉपर्टी बनवली. तर लोकांचा जो बिझनेसकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो बदलला पाहिजे, की जॉब तर आहेच पण बिझनेसही तुम्हाला मोठा करू शकतो. बरोबर. म्हणजे बाहेरचे लोक येऊन भारतीय बाजारपेठेमध्ये स्वतःचे म्हणजे स्वतःची बाजारपेठ काहीच करतील, त्याच्याऐवजी आपण स्वतः काहीतरी सुरू करून ही बाजारपेठेमध्ये आपण स्वतःचं स्थान निर्माण करू शकतो. आणि इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. हो, एक व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीचा बराच काळ आपल्या स्ट्रगलमध्ये जाते, तुमचाही तो गेलेलाच आहे. आणि तिथून व्यवसाय स्थिर होईपर्यंत या गोष्टीसाठी एका नवीन उद्योजकाने साधारणतः किती वेळ वाट बघितली पाहिजे, म्हणजे ब्रेक इव्हन येईपर्यंत किंवा आपला व्यवसाय स्थिर होईपर्यंत किती वाट बघितली पाहिजे? म्हणजे माझा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की मी व्यवसाय सुरुवात केला आणि 15-20 वर्ष स्ट्रगलच करतोय, असं व्हायला नको. मग अशा वेळी मी किती वेळ स्वतःसाठी दिला पाहिजे? सर, बिझनेसमध्ये गोल्डन रूल आहे, द 999 डेज रूल. हे जर तुम्ही ऐकलं असेल सर, की कोणताही व्यवसाय स्थिर व्हायला कमीत कमी 999 डेज म्हणजे 3 वर्ष जवळपास ते लागणारच आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहे. सगळ्यात पहिले तुम्ही आज बिझनेस सुरू केलं, उद्या प्रॉफिटचा विचार करू नका. तुम्ही सांगणार की मी आज 100 रुपये माझ्या बिझनेसमध्ये टाकले, उद्या मला 110 रुपये पाहिजे, असं होणार नाही. उद्या अजून तुम्हाला 100 रुपये टाकावे लागणार. पण हे असं नाही की मी मला पूर्ण आयुष्य त्याच्यात टाकून आणि प्रॉफिटच काढलं नाही, असं पण नाही करायचं आपल्याला. तर ती थिन लाईन जी आहे ती आपल्याला समजून घ्यायला हवी. ही पहिली तर गोष्ट 999 डेज आपल्याला लागणार आहे एखादा बिझनेस सेटल करायला. ते 999 डेजपर्यंत आपण असा विचार करत नाही की मला खूप प्रॉफिट पाहिजे माझ्या बिझनेसचं. ठीक आहे, तुमचं नॉर्मल जे रोजचा खर्च आहे, पेट्रोल पाणी खर्च आपण जसं सांगतो ते निघायला हवं, बेसिक प्रॉफिट आपल्याला हवायला हवं. हां, 999 डेज नंतर जर तुमच्याकडनं काही व्यवस्थित होत नाही तर दॅट इज अ पॉईंट वेर यू हॅव टू स्टॉप. तुम्हाला थांबायला पण हवं. बरोबर. त्याच्यापुढे तुम्ही हे विचार करू नका की मी अजून 10 वर्ष लावेल मग त्याच्यानंतर मला पैसा भेटणार आहे, असं नाही. तर रेग्युलर आपले जे एक्सपेन्सेस आहेत ते तर सुरुवातीला निघायलाच हवं, पण आपल्याला ग्रोथ हे 3 वर्षानंतर दिसायलाच हवं. ॲटलीस्ट 3 वर्ष आपण स्वतःसाठी वेळ गेला पाहिजे आणि त्यानंतर पण जास्त वेळ द्यायला नको. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हल्ली लग्नाच्या बाबतीमध्ये खूप मोठे प्रश्न आहेत सगळ्याच ठिकाणी. मुलींच्या अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि अशा वेळी तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही नोकरी न करता व्यवसायाकडे वळालात, तर अशा वेळी तुमच्या लग्नांना काही अडचणी निर्माण झाल्यात का? ॲक्च्युली स्पेसिफिक लाईटिंग गोष्टी तुझं लग्न झालेलं आहे, तर याचं उत्तर सुरू आहे की एक व्यावसायिक आणि स्पेसिफिक त्याचं त्या चहाचं दुकानवाला मुलगा असं म्हटल्यानंतर लग्न जुळवायला काही अडचणी आल्या? ते ऐकलं असेल, गुड वाईफ गुड लाईफ. ते पण आहे तसं. एक चांगला लाईफ पार्टनर जर राहिला तर तुम्हाला तेवढंच तुमची प्रोग्रेस डबलची होते. आणि तुम्ही सुरुवातीला जी एक गोष्ट सांगितली, अपेक्षा. आताच्या वेळेला सगळ्यांची अपेक्षा इतके वाढले की आम्हाला शेतकरी नको, आम्हाला उद्योजक नको, गव्हर्मेंट जॉबवाले पाहिजे. पण बाकी लोकांनी करायचं काय? ते पण तर कमवत आहे ना. पण आहे, फिक्स्ड इन्कम नाही आहे पण कमवता तर आहे. हे पण असू शकतं की जॉबवाल्यांपेक्षा जास्त कमवत आहे. पण आताच्या वेळेला पॅरेंट्सला असं पाहिजे की नाही, आम्हाला फिक्स्ड जॉब पाहिजे, फिक्स्ड इन्कम, स्टेबिलिटी पाहिजे. ओके, पण बाकीच्या लोकांनी काय करावं? बरेचसे लोक यामुळे डिप्रेशनमुळे जातात की यार 30-30, 32-32 वर्षाची पोरं होऊन गेलेले की पण लग्न झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे जे आताच्या वेळेला ही अपेक्षा जी गोष्ट आहे ती तुम्ही प्रत्येक बायोडेटाच्या खाली बघणार. अपेक्षा पाहिजे गव्हर्मेंट नोकरी. पण बाकीच्यांनी पण तर काहीतरी केलं आहे ना, त्या गोष्टींना पण दिलं पाहिजे, काहीतरी पुढाकार केला पाहिजे त्या गोष्टींचा. पण बरेचसे माझ्या वेळेला तर मला एवढं अडचण नाही आली, कारण की मी माझ्या वेळेला जे समोरचं जे लाईफ पार्टनर होतं ते समोरच्यानी समजून घेतलं की नाही, हा आहे काहीतरी करणार आहे. यांनी नसेल गव्हर्मेंट जॉब पण हा जे पण आहे आज स्वतःच्या पायावर उभा आहे. मी सुरुवातीला जेव्हा बघायला गेलो मी त्यावेळेला पहिले सांगितलं की ह्या माझ्या गोष्टी आहे. मी चहाचं दुकान आहे, माझ्या ह्या गोष्टी आहे. तुला आजही स्वीकार असेल तर तू हो म्हण, तुला नसेल स्वीकार तर मी नाही म्हणतो. वाटलेस तू नसेल नेगेटिव्ह व्हायचं तर मी नाही म्हणतो. पण ती म्हणे नाही, तुम्ही जे काही केलं आहे स्वतःच्या याच्यावर केलं आहे तर मी हो म्हणायला मला काही हरकत नाही. तुम्ही खूप नशीबवान आहे. हो 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 हो. वडील खूप चांगल्या पद्धतीने घेतला आणि ॲक्सेप्ट केला, आयुष्य महत्त्वाचं आहे. आणि श्रेणी तुमच्या लग्नाच्या बाबतीमध्ये, लग्न ठरवताना किंवा त्या विषयाच्या बाबतीमध्ये काही अडचणी येत आहेत का अजून, किंवा अर्ली प्रोसेस काय? आमच्या इथे तर सगळं वेगळं असतं सर. आमच्या इथे बिझनेस राहिला तरच मुलगी भेटताय, नाही तर जॉब आहे आज मुलगी नाही देत. आमच्या काय तसाच प्रॉब्लेम. बाकी मला असा तर काही विषय नाही आला सर अजून की चहाचं दुकान आहे
की काय आहे. कारण फॅमिली बिझनेस पण आहे, बॅकअप बिझनेस पण आहे, असं लोक विचार करतात. काही टेन्शन नाही, मुलगा काहीतरी करतोय, व्यवस्थित करतोय. आणि जर IT कंपनी असल्यामुळे, किस्को पूजे एक फर्म असल्यामुळे त्यांना ते आहे की काहीतरी व्यवस्थित चाललंय. बरोबर. आणि लोकांना ते लाईफस्टाईल दिसते किंवा ते सोशल मीडिया प्रेझेन्स दिसतं, तर मग त्यांना ते प्रॉब्लेम नाही आहे की काही करत नाही मुलं. आश्वासक वाटतं. एक्झॅक्टली. ऋषी सारखंच तुझं पण लवकर लग्न जमव यात आमच्याकडून शुभेच्छा आहे या पोस्टच्या माध्यमातून. व्यवसाय करत असताना तुम्हाला व्यवसायामध्ये बराच वेळ द्यावा लागतो, म्हणजे अगदी पहाटे उठून दुकान उघडण्यापासून सर्व गोष्टी कराव्या लागतात. अशा वेळी तुमची पर्सनल लाईफ आणि बिझनेस लाईफ या दोन्ही गोष्टी कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करतात? सर खूप म्हणजे क्रिटिकल क्वेश्चन तुम्ही विचारून घेतलं सर. तर जर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, सुरुवातीला तुम्ही विसरून जा की आपली काहीतरी पर्सनल लाईफ आहे. जर तुम्ही पर्सनल लाईफ पण बॅलन्स करणार, मग मी व्यवसाय पण करणार, असं जर तुम्ही करणार आहे, एक नॉर्मल दुकानदार म्हणून तुमचं आयुष्य निघणार. तुम्हाला जर काही मोठं करायचं आहे तर विसरून जायचं सुरुवातीला की माझी काहीतरी पर्सनल लाईफ. बरं, कारण सुरुवातीला जर तुम्ही तेवढी मेहनत घेऊन घेतली ना सर, पुढे तुम्हाला ग्रोथ तेवढी लवकर भेटणार. तर हे पण ठीक आहे, एक टाईम येणार आहे की तुम्हाला ते पर्सनल लाईफ पण बॅलन्स करणार, पण सुरुवातीला हे विचार नाही करायचं. नंतर हळूहळू तुम्ही जसं जसं आपला बिझनेस ग्रो होतोय तसं ते SOP आपण क्रिएट करत जातोय, माणसांवर आपला बिझनेस सोपत जातोय, तसं तुम्ही आपल्या पर्सनल लाईफमध्ये बॅलन्स शोधत राहा. पण सुरुवातीला बिलकुल विचार करायचा नाही की मला 7 वाजता घरी जायचं आहे, मला 8 वाजताच घरी जायचं आहे, मी सकाळी 9 वाजताच येणार आहे. नाही, आम्ही 12 वाजेपर्यंत पण दुकानात राहिलेलो आहे, आम्ही रात्री दुकानात पण झोपलो आहे, आम्ही हे पण केलं, आम्ही आमच्या दुकानाला स्वतः पण पेंट दिलेलं आहे सर. म्हणजे हे सुरुवातीला नक्की विसरायचं की आपली पर्सनल लाईफ काय आहे. पण हां ठीक आहे, एक वेळानंतर तुम्हाला तिकडे पण बॅलन्स आपल्याला करायचं आहे. तोपर्यंत लग्न होते तोपर्यंत या गोष्टी करायला व्यवसायासाठी स्ट्रगलसाठी वेळ द्यायला काही अडचण नाही. तुम्हाला काही या दोन्ही गोष्टी मॅनेज करताना आता अडचण येतात का लग्न झाल्यामुळे? अडचण तर येतात सर. आता काय त्याच्यामध्ये काही आपण दुर्लक्ष करू शकत नाही. थोडं लेट गेलं की जेवण पण थोडं लेट भेटतं. पण ठीक आहे, तेवढं समजूतदार आहे तर मॅनेज होऊन जातं. किंवा नाही काहीतरी वेगळं करताय ना, तर मग त्याच्यामध्ये काहीतरी वेळ तर लागेल त्या गोष्टींना. याच्यात फक्त मी एक गोष्ट ॲड करू इच्छितो. आता आमचे क्लायंट आहेत, त्यांचं एक फाईक मॅन्युफॅक्चरिंग युनिट त्यांनी सुरू केलं होतं MIDCमध्ये. अक्षरशः ते म्हणजे आठवड्याचे 6 दिवस किंवा 6.5 दिवस तिकडे फॅक्टरीमध्ये स्वतःचे कपडे वगैरे घेऊन जाऊन तिथेच राहत होते. रात्रंदिवस तिथेच काम करत होते आणि रविवारच्या दिवशी अर्धा दिवस फक्त फॅमिलीला वेळ आहेत. म्हणजे असं त्यांनी जवळपास 1 ते 1.5 वर्ष केलं. त्याच्यानंतर 2 दिवस 3 दिवस करत करत त्यांनी तो वेळ कमी केला, पण सुरुवातीला त्यांनी इतका वेळ दिला. त्यामुळे जसं तुम्ही सांगितलं की व्यवसायाच्या सुरुवातीला पर्सनल लाईफ नावाला काही विषय नाही राहा, आणि नंतर काही वर्षांनी जेव्हा व्यवसाय स्टेबल होईल तेव्हा सर्व गोष्टी एकदम फ्रेश किस्सा आहे सर. मी थोड्या दिवसा पहिले आम्ही कंटेंट क्रिएशन पण सुरू केलं Instagramवर आपल्या ब्रँडचं. तर मम्मीला मी असंच बोलत होतो, मम्मी मी 7-7:30 पर्यंत ऑफिस आवरून घेतो, आता कंटेंट क्रिएशनला टाईम भेटत नाही, मी असं करतो थोडंसं घरी आता लेट येणार आहे, मी 11 वाजेपर्यंत घरी येईल. मम्मीचं असं होतं, तू एक काम करणार नाही, तू तुझं सगळं आवरून घे, तू तुझ्या ऑफिसवरच जाऊन राहा, तू घरी येऊ पण नको म्हणे, तुझा रूम पण मी भाड्यावर देऊन देते मला ते. तर असं पण होतं की फॅमिलीज थोडंसं म्हणजे त्यांचा एक इमोशनल टच असतं, पण ते पण आपल्याला बॅलन्स करून घ्यावं लागतं कधी. सांभाळून घ्यावा. नवीन तरुणांना किंवा जे नवउद्योजक आहेत, नवीन व्यावसायिक आहे, यांना त्यांच्या आयुष्यात करिअरमध्ये किंवा व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल किंवा काय मार्गदर्शन? आताच्या वेळेला असं आहे ना सर की लोक गिवअप लवकर करतात. गिवअप म्हणजे आज मी जर करतोय, मी आज सुरू केलं, मला उद्यापासून प्रॉफिट पाहिजे किंवा महिन्याभरानंतर मला सगळं सोडायचं आहे, मला करायचंच नाही कारण की मला पैसेच नाही भेटत आहे हातात. ह्या गोष्टी जेवढं तुम्ही सस्टेन करणार, कन्सिस्टन्सी आपण म्हणतो ना, कन्सिस्टन्सी इज द की. जेवढं तुम्ही कन्सिस्टंट राहणार तेवढं तुम्हाला यश लवकर भेटेल. पण तुम्ही जर मधूनच गिवअप करताय, कारण की तो एकटा गिवअप नाही करत आहे, त्याच्या मागचे जे लोक आहे, त्याची फॅमिली म्हणा किंवा त्याचे मित्र म्हणा, ते बसलेलेच आहे टोमणा मारायला की नाही याच्याकडनं काही झालं नाही, याच्याकडनं काही होणार नाही, त्याच्यामुळे याचं झालं नाही. त्याच्यामुळे तो अजून डिप्रेस होतो की यार हे तर माझ्यावर विश्वास ठेवायचे, आता हे मला असं बोलताय, माझ्याकडनं तर काही होणारच नाही. ह्या गोष्टी जर आपण बघायला गेलं ना, जास्त डिमोटिवेटिंग म्हणतो आपण त्या गोष्टींना. तर त्याच्यामुळे जे ना, नाही केलं पाहिजे, मधून गिवअप नाही केलं पाहिजे, जेवढं जास्त करता येईल. आणि कोणताही धंदा छोटा किंवा मोठा नसतो, इन्व्हेस्टमेंट छोटी किंवा मोठी असते, पण धंदा छोटा किंवा मोठा नसतो. तर त्याच्यामुळे जे ना, जिथे सुरुवात करताय तिथून फक्त कन्सिस्टंट राहा तुमच्या गोष्टी, आणि स्वतःला जे सिद्ध करायचं आहे ते ठाम ठेवा त्या गोष्टींवर. तर याच पॉईंटवर एक्सटेंड करतो, आजच्या म्हणजे जनरेशनची ही पण प्रॉब्लेम आहे, इझी मनी पाहिजे. मेहनत करायला लोक मेहनत करायला. इझी मनी, ओव्हरनाईट सक्सेस इज अ मिथ.
असं काही असं कोणताच ब्रँड नाही आहे ज्यांनी आज सुरू केलं आहे आणि उद्या तो ब्रँड बनून गेला. तर झोमॅटो 2008 सुरू केला होता. आज जाऊन म्हणजे 2022 नंतर त्याला काहीतरी सक्सेस भेटली. तो प्रॉफिटेबल कंपनी आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचं बॅक हिस्ट्री बघा सर, त्यांनी कमीत कमी झिरोदा म्हणून आज सगळे ट्रेड करतात. कोणालाच माहीत नाही. झिरोदा इज सुरुवात त्यांची 2013च्या पहिले झालेली. 2020 नंतर त्यांना काहीतरी सक्सेस भेटली. लोक म्हणतात की जेव्हा सुरुवातीला आम्ही सपोर्टला कॉल करायचो ना, नितीन कामत स्वतः फोनवर बोलायचे की सपोर्ट काय त्यांना पाहिजे. तर ओव्हरनाईट सक्सेस आणि इझी मनी इज अ मेथ. तुम्हाला मेहनत करावीच लागणार आहे आणि तुम्ही मेहनत करा. आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊयात. काही छोटे मोठे प्रश्न आहेत, त्याची मी तुम्हाला एक एक जणाला प्रश्न विचारेन, तेवढं तुम्ही जे उत्तर द्यायचं आहे. तुमचं आवडलेलं पुस्तक? सेल्फ हेल्प बुक सर, फायनान्स रिलेटेड सगळ्या. हो, सगळ्या प्रकारची पुस्तकं तुम्ही रेकमेंड कराल. तुमच्या फिरायला जायचं असेल असं एखाद्या आवडीचं ठिकाण? लद्दाखला बाईक राईड. बाईकने जायचं? बाईकने जायचं नाही, जायचंय म्हणून आवडतं अजून. तुमचा आवडता मूवी? सर वुल्फ ऑफ द वॉल स्ट्रीट्स करून असे म्हणजे फायनान्स रिलेटेड जे मूवीज असतात ना, मला सस्पेन्स वगैरे खूप आवडतात. तुमचे काही इतर आवडीनिवडी आहेत किंवा काही छंद आहेत? मला म्युझिकमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, तर मी गिटारकडे जास्त वळलेलो आहे आणि मी त्याचे एक्झाम्स पण देतो. रॉयल स्कूल ऑफ म्युझिक लंडनचा मी स्टुडंट पण आहे. डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम चालता. ओके, पण हे सगळं करत असाल वेळ मिळतोय? वेळ काढावा लागतो सर, कारण की त्याच्यासाठी वेळ भेटत नाही. झालं सगळं मग रात्री 10 ते 10:30 बसायचं. आपला छंद आहे तर त्याला सोडू तर शकत नाही, तर त्याच्यामुळे तो अर्धा तास रोज काढतो स्वतःसाठी. ग्रेट. आपण इथं पॉडकास्टच्या शेवटाकडे आलेलो आहोत. तर हॅपी सरच्या या पॉडकास्ट सिरीजच्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतंय याबद्दल तुम्ही काय सांगावं? सर, पॉडकास्ट आजच्या तारखेला खूप ट्रेंडिंग टॉपिक आहे. आज सगळेच लोक पॉडकास्ट करताय, बरोबर आहे. पण जी स्ट्रीम तुम्ही केली सुरू सर, ती पॉडकास्टला कोणी बोलवताना कसं आहे, एकदम मोठे गेस्ट यायला हवं. नाही, माझ्याकडे मोठ्या मोठ्या कंपनीचे CEO यायला हवं आहे. त्यांच्याशी मी बोलेल, त्यांचा जो अनुभव आहे तो लोकांना मिळेल. पण सर, एक स्मॉल बिझनेस MSME म्हणो किंवा छोटे बिझनेस करणारे, त्यांना तुम्ही आज बोलवताय आणि त्यांच्या माध्यमातून लोकांना सांगताय. तर ग्राउंड लेवल जे लोकांना समज भेटणार आहे ना, ती खूप मला चांगली वाटली FSR सोल्युशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये. कारण तर मोठ्या लोकांना बोलून पॉडकास्ट घेणं हे खूप सोपं झालं, पण अशा व्यक्तींना शोधणं ज्यांनी सुरुवातीपासून म्हणजे एकदम ग्राउंड लेवल मेहनत करून आज काहीतरी सक्सेस स्टोरी त्यांची लोकांपर्यंत दाखवणं, हे खूप चांगलं वाटलं सर मला. थँक्यू व्हेरी मच. आपण दोघी जण म्हणजे हॅफेचा पॉडकास्ट आणि तुमच्या इसको पूछो किंवा प्रेम अमृतुल्यच्या माध्यमातून आपण एक ऑडिशन करून एखादा प्रोजेक्ट राबवू शकतो का? बिलकुल सर, करू शकतो की. नक्की, तुम्ही कधीही सांगा. सर, ते एक मॅनपॉवर डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे किंवा आज धुळ्यामध्ये प्रत्येक लोकांना एक प्रॉब्लेम आहे, ह्युमन रिसोर्स किंवा जी मॅनपॉवरची शॉर्टेज आहे, त्यासाठी जर आपण काही केलं तर खूप बिझनेसला हेल्प पण होईल सर. ते आपण करू शकतो सर. हो, नक्कीच. याच्या बाबतीत आपण नक्कीच विचार करू. श्रेणी काही ऋषी, तुमचे दोघांचे खूप खूप आभार. तुम्ही खूप छान पद्धतीने सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. तुमच्या व्यवसायातले आपली सिक्रेटसुद्धा सगळी शेअर केले, की जेणेकरून नवीन उद्योजकांना त्याच्या बाबतीत मार्गदर्शन होईल. आणि माझं आपल्या सगळ्यांना रिकमेंडेशन असेल की ज्यांना प्रेम अमृतुल्य की फ्रँचायझी घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत ऋषी पॅडी श्रेणीचे. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्शन करून तो विषय करू शकतात. खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतायत आणि तुमच्या व्यवसायासाठी नक्कीच तो सपोर्टिव्ह विषय होऊ शकतो. किंवा त्या बाबतीमध्ये जसं मी सांगितलं PMINI CMAGP या योजनेचे आपण बेनिफिट घेऊ शकतो. त्या बाबतीत ती माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही ती बघावी. हा पॉडकास्ट यातली माहिती तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तरुणांपर्यंत हा पॉडकास्ट शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा एक व्यवसाय सुरू केल्यापासून व्यवसाय उभा राहीपर्यंत किती स्ट्रगल करावा लागतो, किती पेशन्स ठेवावे लागतात, या सगळ्या गोष्टींची माहिती होईल. आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसायासंदर्भात माहिती पॉडकास्ट पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून असा पॉडकास्ट तुमच्याकडून मिस होणार नाही. धन्यवाद. थँक्यू.